नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. अखंड विश्वाला दुःख, भय, रोगमुक्तीचा म्हणजेच निब्बाण सुख प्राप्त करण्याचा मार्ग समजावून सांगणारे महाकारुणिक, विश्ववंदनीय जगद्गुरु तथागत सम्यक संबुद्ध त्यांच्या पावन मुखातून उत्पन्न झालेला पवित्र असा सधम्म आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करणारा आर्य सावक संघ या त्रिरत्न यांना त्रिवार वंदन करते. भारत भाग्यविधाता परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनंत उपकारांना स्मरण करून आज या ठिकाणी त्यांना अभिवादन करते. धम्मसाकतच्या समूह मुंबई यांच्या माध्यमातून धम्मपद अट्टकथा व गाथा साप्ताहिक ऑनलाईन मालिका, त्या मालिकेचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर, पाली स्कॉलर व पाली साहित्य व बौद्ध धम्माचे अभ्यासक, त्याचबरोबर धम्मसाकतच्या समूहातील आयोजक आणि विशेष करून प्रत्येक साप्ताहिक मालिकेला उपस्थित असणारे सर्व श्रद्धा संपन्न, शील संपन्न उपासक उपासिका, बालमित्र व पाली विभागाचे विद्यार्थी या सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपल्या 3 रत्नांचे अनुसरण करूया. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने शोभा माने मॅम यांना विनंती करते की त्यांनी आमच्या सर्वांच्या वतीने त्रिसरण अनुसरण करावे. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. आजचे आपले 133वे व्याख्यान आहे आणि आजचे मार्गदर्शक आहेत सिद्धार्थ लभाणे सर. आपण सर्व सरांना ओळखतोच, पण दरवेळी नवनवीन श्रोते जॉईन होत असतात, तर त्यांच्यासाठी मी सरांचा थोडक्यात परिचय देत आहे. केमिकल इंजिनियर, NPSC, जॉईंट डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्दी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, MA पाली, नेट इन पाली, फ्यू रिसर्च पेपर्स. सरांचा आजचा विषय आहे भिक्खू वग्गो, गाथा क्रमांक 378, 379, 380 आणि 381. मी सर्वांच्या वतीने सरांना विनम्र विनंती करते, सरांनी मार्गदर्शनास सुरुवात करावी. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. धम्मसाकतच्या ग्रुप आणि सगळे उपासक उपासिका यांना नमो बुद्धाय आणि जय भीम. परत संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. तर आपण 4 गाथा घेणार आहोत. गाथा क्रमांक 378, 379, 380, 381 या 4 गाथा आहेत आणि त्या अनुषंगाने आपल्याला 3 अट्टकथा आहेत. संत काय थेरवथ्थू, नंगलकुल थेरवथ्थू आणि वक्कलित थेरवथ्थू अशा या 3 अट्टकथा आपण बघूया. अगदी छोट्या छोट्या अट्टकथा आहेत. तर आपण गाथा क्रमांक 378 यापासून सुरुवात करतोय. तर ती गाथा काय म्हणते बघा. संत कायो संत वाचो, संतवा सुसमाहितो, वंत लौका मीसो, भिक्खू उपसंतो ती उच्चते. म्हणजे संत कायो संत वाचो, जो कायेने शांत झालेला आहे, जो
वाचेने शांत झालेला आहे. संत वाचो, संत वा सुसमाहितो, म्हणजे ज्यांचं माइंड सुद्धा ट्रँक्युल झालेलं आहे, समाहित झालेलं आहे आणि एकाग्र झालेला आहे, ते शांत झालेलं आहे. म्हणजे काया वाचा मनाने जो शांत होतो, वंत लोक आमिसो भिक्खू. आता याच्यामध्ये 3 शब्द आहे. वंत म्हणजे काढून टाकणे किंवा उलटी करणे. वांती हा जो शब्द आहे तर तो वांती म्हणजे वंत, जस्ट टू एक्सपेल. लोक आमिसो, लोकांमध्ये जे जे काही आमिष आहेत, म्हणजे जे जे काही सेन्शुअल प्लेजर्स आहेत, त्यांना पूर्णपणे निष्कासित करून टाकणे किंवा काढून टाकणे. तर असा वंत लोक आमिसो भिक्खू कसा असतो? उपसंतो ती उच्चती. अशा भिक्खूला काय म्हणायचं आहे? उपसंतो, तो पूर्णपणे शांत झालेला आहे, त्याच्या विकाराचं शमन झालेलं आहे, असं या गाथेमध्ये बुद्धांनी सांगितलेलं आहे. तर कथा काय आहे? अट्टकथा. संत काय थेर वत्तू. तर ही गाथा तथागतांनी जेतवनामध्ये म्हटलेली आहे. संत काय ती इमं धम्मदेशन सत्ता जेतवने विहरंतो संत काय थेर नाम आरंभ कथेसी. तर संत काय नावाचे जे थेर होते त्याच्या संदर्भामध्ये तथागतांनी ही गाथा म्हटलेली आहे. आणि त्यानंतरची आता आपण जी बघणार आहोत ती अट्टकथा आहे, त्याची पार्श्वभूमी आहे ती पुढच्या प्रमाणे आता आपण चर्चा करू त्याप्रमाणे. तस्य किरण हत्तपाद कुक्कुच्च नाम ना होसी. म्हणजे तो जो कीर आहे, तो जो व्यक्ती आहे, तो हत्तपाद म्हणजे हात किंवा पाय याची कोणतीही कुकुच्च म्हणजे चलबिचल किंवा हालचाल, विनाकारणची हालचाल नामं ना होसी, तो करत नव्हता. काय विजंब रहितो, काया म्हणजे जी काया आहे ती पण तो हालचाल करत नव्हता. विजंब म्हणजे जांभई, विजंब हा शब्द आहे, जांभई विजंबन, तर हा सुद्धा मराठीमध्ये शब्द आहे. तर काय विजंबर रहितो म्हणजे तो शरीराला आळोखे पिळोखे देत नव्हता किंवा जांभई देत नव्हता. आणि अशा पद्धतीने त्याचं जे शरीर होतं, त्याची जी काया होती, त्याचं वाचा होती आणि जे मन होतं ते पूर्णपणे शांत झालेलं होतं. म्हणून त्याला संत अत्तभावो असा पूर्णपणे झालेला भिक्खू म्हटलं जायचं. तर याचा पूर्वजन्मीबद्दल उल्लेख असा आलेला आहे की सोकिर जो भिक्खू आहे तो पूर्वी काय होता? सिंह योनी तो आगतो थेरो. तो पूर्वी तो सिंह योनीमध्ये होता आणि त्या सिंह योनीमध्ये असताना, स्वतः तो सिंह असताना सिंह किर एक दिवस गोचर घैत्वा. आता ही मागच्या जन्मातली गोष्ट, सॉरी. तर ती गोष्ट अशी आहे की एक दिवस गोचरंग हेत्वा म्हणजे तो आपल्या गोचरामध्ये म्हणजे त्याचं जे चरण्याचं किंवा उपजीविका करण्याचं जे फील्ड आहे, तर तिथे गेल्यानंतर गहेत्वा रजत सुवर्ण मणी पवाळ गुहान. एक अशी काही गुहा होती की त्यामध्ये रजत म्हणजे रजत म्हणजे चांदी, सुवर्ण सोनं, मणी आणि पवाळ म्हणजे हे माणिक मोती, अशा पद्धतीने भरलेली जी गुहा होती, तिथे अय्यतर पविसित्वा तिथे प्रवेश करून मनोशिला तले म्हणजे ती एक जी मनोशिला म्हणजे एक दिव्य प्रकारची गुहा त्याला म्हटलेलं आहे. त्या गुहेचं जे वर्णन आहे ते हिमाचल प्रदेशातली एक गुहा आहे असं अट्टकथेत सांगितलेलं आहे. तर ती मनोशिला तले त्या ठिकाणी जाऊन हरिताल चुन्नेसू, हरिताल हे जे आहे चुन्नेसू, चुन्नेसू म्हणजे चूर्ण किंवा पावडर. हरिताल हा जो दगड आहे किंवा ही जी पदार्थ आहे, हा पदार्थाचा जो चूर्ण आहे तो सोन्याप्रमाणे दिसतो, पिवळा दिसतो आणि म्हणून त्याला हरिताल चूर्ण असं म्हटलेलं आहे. तो अत्यंत म्हणजे रिचनेस दर्शवतो किंवा खूप भव्यता दर्शवतो. तर अशा हरिताल चूर्ण असलेल्या त्या गुहेमध्ये तो शिकार करून गेल्यानंतर सप्ताह निपज्जित्वा एक सप्ताह तिथे पडून राहतो. निपज्जित्वा सप्तमे दिवसे उठाय, 7व्या दिवशी तो उठतो. निप्पन्न ठाण ओलोकित्वा म्हणजे इप्पन्न ठाण म्हणजे ज्या ठिकाणी तो पहुडलेला असतो, बसलेला असतो, तर ते त्या ठिकाणचं तो अवलोकन करतो 7 दिवसांनी. सचे नंगुठ्ठस्व वा कण्णान वा हत्तपादान म्हणजे नंगुठ्ठ म्हणजे शेपूट असो किंवा कान असो किंवा
हात किंवा पाय असो, तर याने वा चलितता या कुठल्याही हालचालीमुळे मनोसीला हरितालचुन्ना विप्पकिण्ण पसंती विप्पकिण्णंतं पसंती. तर तो बघतो की 7 दिवसानंतर तो जेव्हा आजूबाजूला तो त्याचा बसण्याचा जो परिसर तो न्याहाळतो आणि बघतो की या माझ्या हालचालीमुळे त्या ठिकाणचं जे चूर्ण आहे ते हरिताल चूर्ण याच्यामध्ये काही विखुरलं गेलं का, माझ्या हालचालीमुळे ते काही डिस्टर्ब झालंय का तो बघतो. तर त्याला असं लक्षात येतं की तिथे ते पसरलेलं आहे, थोड्याफार प्रमाणामध्ये त्याला डिस्टर्ब झालेलं त्याला निदर्शनास येतं. तर तो काय म्हणतो सिंह, न ते इदं जातीया वा गोतस्स वा पतिरूप. हे काही माझ्या जातीचं चांगलं लक्षण नाही, म्हणजे हे काही माझ्या सिंह जातीला अजिबात शोभत नाही. वा पतिरूप शोभत नाही, त्याला प्रतिरूप नाहीये. तर मग काय करतो तो सिंह, जेवायला जात नाही बाहेर किंवा त्याची शिकार करायला जात नाही. त्याला ते तेवढं पेशन्स आहे, टॉलरन्स आहे. पूर्ण सत्ताह निहारारा निराहारा निराहारा म्हणजे आहार न करता निपज्जंती, तो कुठलाही आहार न घेता परत तिथे 7 दिवस पर्यंत बसून राहतो. आणि चुन्नानंपन विप्पकिण्ण भावे असती. मग त्यावेळेस तो काय बघतो, 7 दिवसानंतर म्हणजे टोटल 14 दिवस झालेत, त्यानंतर तो बघतो की इदते जाती गोत्तानं अनुच्छविक. मग त्यावेळेस तो जो चूर्ण पडलेलं असतं सगळ्या बाजूनं त्यामध्ये कुठलंही त्याला बदल दिसू येत नाही, किंवा त्याच्या हातापायामुळे किंवा त्याच्या शेपटीमुळे किंवा हालचालीमुळे ते जे दिव्य प्रकारचं चूर्ण असतं हरिताल चूर्ण, याच्यामध्ये कोणताही डिस्टर्बन्स दिसून येत नाही. आणि तेव्हा तो म्हणतो आसया निखमित्वा, मग बाहेर पडून विजंबित्वा, मग जांभई देतो तो, आणि दिसा विलोकेत्वा, अनुदिसा म्हणजे सर्व दिशांनी तो आपलं अवलोकन करतो. म्हणजे हे सिंहाच्या ज्या क्वालिटीज आहेत बघा, ते तो कसं अवलोकन करत आहे, कसं पेशन्स आहे त्याला. तिख्खंतु सिंहनाद नदीत्वा, आणि सिंहनाद करतो तिन्ही डायरेक्शन, सर्व डायरेक्शननी अवलोकन करून तो 3दा सिंहनाद नदीत्वा, सिंहनाद करून गोचराय पक्कमंती, नंतरच तो त्याच्या गोचरामध्ये त्यांच्या सर्वायवलच्या एरियामध्ये तो तिथून निघून जातो. एव रूपाय सिंह योनियो आगतो अयन भिक्खू. तर अशा पद्धतीचा जो भिक्खू आहे, आता जो भिक्खू आहे, तो त्या योनीतून आलेला आता जो भिक्खू आहे, त्या ज्याचं वर्णन आता आपण करणार आहोत किंवा करत आहोत. तर अशा पद्धतीचं त्याचं पूर्वजन्माचं बिहेवियर होतं. तस्य काय समाचारं दिसवा भिक्खू सत्तू आरोचेसु. तर हा जो भिक्खू बसलेला असतो, तर हे त्याचं वैशिष्ट्य बघून सगळे अचंबित होतात. त्यांचे जे सहकारी भिक्खू असतात ते अचंबित होतात की ननो म्हणते सत्य काय थेर सदिसो भिक्खू दिठ्ठपुब्बो. म्हणजे अशा प्रकारचा संत काय, शांत काय असलेला थेर, इतका स्टेबल, इतका स्थिर आणि इतका धीर गंभीर असा थेर आम्ही असे जो भिक्खू आहे आम्ही पूर्वी पाहिलेला नाही आहे. इमस्स ही निसिन्नठाने हत्तचलन वा पादचलन वा काय विजंबिता वा नथी. ह्या पद्धतीने तो कुठल्याही प्रकारचा हात किंवा पाय किंवा काही शरीराचं कुठलंही आळोखे पुळेक देणं किंवा जांभई देणं असा प्रकार तो करीत नाही. तंग सुत्वा म्हणजे हे बुद्धाला सांगतात की अशा पद्धतीचा आम्ही हा भिक्खू आमच्या निदर्शनास आलेला आहे. तर त्यावेळेस भिक्खू बुद्ध काय म्हणतात, भिक्खवे भिक्खुना नाम संत काय थेरेन वीय काय आदी उपसंतन एव भवितव्य. तर भिक्खूंनो, की हे भिक्खूंचं हे वैशिष्ट्य आहे आणि या पद्धतीनेच भिक्खूंनी आपलं जे धम्माच्या मार्गावर चालण्याचं काम या पद्धतीनेच केलं पाहिजे आणि काया आदीचं उपशमन करूनच धम्माच्या वाटेवर चाललं पाहिजे. भवितव्य म्हणजे भविष्यात चाललं पाहिजे की या पद्धतीने केलं तर तुम्हाला लवकर आपलं ध्येय गाठता येईल असं बुद्धांना या ठिकाणी सांगायचं आहे. तर त्यावेळेस ही गाथा आता जी आपण म्हटलेली आहे ती गाथा बुद्ध त्या ठिकाणी म्हणतात. संत कायो संत वाचो संत वा
सुसमाहितो वंत लोकामिसो भिक्खू. आणि वंत लोकामिसो म्हणजे लोकांचं जे काही सेन्शुअल प्लेजर्स आहेत, आमिष आहेत, लाभ सत्कार आहेत, या सगळ्या याची वंत म्हणजे त्याला एक्सपेल करून टाकलेलं आहे, त्यांना सोडून दिलेला आहे असा भिक्खू. या अशा भिक्खूला उपसंत भिक्खू असे म्हणतात असं बुद्धांनी या गाथेमध्ये सांगितलेलं आहे. तर याच्यात अजून ज्या स्पष्टीकरण दिलेलं आहे शब्दांचं, तर ते स्पष्टीकरण म्हणजे संत काय होती, कशाला म्हणायचं संत काय. तर बुद्ध सांगतात की पाणातिपाता आदीन अभावेन संत काय, म्हणजे पाणातिपाता आदीन दाना कामे सुमिच्छाचारा मुसावादा सुरामेर हे जे काही आदी म्हटलेलं आहे, म्हणजे हे काय जे काही शील पालन आहेत याच्या अभावेनं, म्हणजे हे शील तोडता म्हणजे न तोडता जो माणूस आपल्या धम्माचं प्रॅक्टिस करतो आहे त्याला संत काय म्हटलेलं आहे. नंतर मुसावादा आदीनं म्हणजे खोटं न बोलणारा, त्याचाही अभाव, खोटं बोलण्याचा अभाव म्हणजे सच्च वाचा, तर त्याला सुद्धा संत वाचा, म्हणजे वाचा सुद्धा अशा पद्धतीने त्यांची शांत झालेली आहे, शुद्ध झालेली आहे. नंतर अभिज्जा आदीन अभावेन संतव, अभिज्जा म्हणजे द्वेष किंवा व्यापार किंवा काय म्हणतात इलविल, तर याचा सुद्धा या व्यक्तीमध्ये अभाव असतो आणि अशा अभावाच्या व्यक्तीला संतव म्हटलेलं आहे. आणि चतुर्ही मग्गेही लोक आमिषवंताय, तर लोक आमिष कोणते की चतुही मग्गेही, तर हे चार जे मग्ग आहेत सोतापन्न सगदागामी अनागामी आणि अरहत, हे जे चारही मग्ग आहेत या मार्गावर मार्गक्रमण करत असताना तुम्हाला जे जे काही लोक आमिष मिळतात त्याला सोडून देणे, याला सुद्धा याचं जे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याला म्हटलेलं आहे वंत लोक आमिषो. या लोक आमिषांना सोडून दिलेला भिक्खू अभ्यंतरे राग आदीन उपसंताय उपसंतो, म्हणजे आता जे आपण डिस्कस केलं त्याचं परत पाली भाषेमध्ये या ठिकाणी आपल्याला विश्लेषण दिसून येतं. हे ऐकल्यानंतर जे भिक्खू त्यांना बुद्धांना रिपोर्ट करायला आले होते, सांगायला आले होते, तर त्या भिक्खूंचं पुढे काय होतं बघा. देसना अवसाने, ही देसना झाल्यानंतर सो थेरो, तो थेरो अर्हत ते पठितई, ते थेर जे आहेत ते तर अर्हत पदाला प्राप्त झालेच, जे संत काया होते, जे हातपाय अजिबात कुठेही हालचाल करत नव्हते ध्यान करताना, तर ते अर्हत पदाला गेलेत. संपत्तानंपी सत्थिका धम्मदेसना अहोसिती, आणि हे पूर्णपणे ही जी धम्मदेसना आहे अशा पद्धतीने सार्थक झाली. तर या ठिकाणी बघा, जे सिंहाची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी या ठिकाणी इतक्या सुंदर रीतीने आपल्याला बुद्धांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे की सिंह कसा एकदम कॉन्फिडंट असतो, तो लीडर असतो, तो निर्भय असतो, आत्मविश्वासी असतो, आणि त्यातल्या त्यात तो काम असतो की फक्त तो शिकारीला जातो, आपली शिकार करून आल्यानंतर तो इतका ट्रँक्युल आणि शांत असतो की त्याचे हातपाय सुद्धा तो हलवत नाही, यासाठी हलवत नाही की तो फुल्ली काय म्हणतो संत काय झालेला असतो, आणि ती क्वालिटी सिंहामध्ये आपल्याला दिसून येते. हे यामध्ये आपल्याला याच्यातून घ्यायचं आहे. आणि बुद्धाला सुद्धा, बुद्धांचं जेव्हा डिस्कोर्स होतं की बुद्धांच्या टीचिंगला सुद्धा आपण सिंहनाद म्हटलेला आहे. आपण सिंहनाद हे बघितलेलं आहे, चूळसिंहनाद आणि महासिंहनाद सुत्त जे बघितलेलं आहे त्यामध्ये बुद्ध जे जे सांगतायत की हे सगळं काय आहे, बुद्धांचा सिंहनाद आहे, बुद्धांच्या टीचिंग ह्या सिंहनाद आहे, हे सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. नंतर आपण जेव्हा बुद्धिस्ट आर्किटेक्चर बघतो त्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी सिंहाच्या मुद्रा दिसतात. तर हे दुसरं तिसरं काही नको, तर बुद्धांच्या क्वालिटीज, बुद्धांचं जे प्रतिनिधित्व आहे ते सिंहाच्या रूपातून सुद्धा केलेलं आपल्याला दिसून येतं. आपली जी राजमुद्रा आहे ते 4 सिंह 4 डायरेक्शननी जे दिसतात आपल्याला, ते बुद्धांचं टीचिंग प्रपोगेट करत आहेत असं त्याच्यातून आपल्याला दिसतंय. नंतर काही कंट्रीज मध्ये सुद्धा बघा, जसं की भूतान झालं किंवा श्रीलंका झालं, यावर सुद्धा जे बुद्धिस्ट कंट्री आहे, जे बुद्धांच्या टीचिंग्सला फॉलो करतात, त्यांच्या फ्लॅग वरती सिंहाचं प्रतिनिधित्व, त्यांचं प्रतिबिंब, त्यांचं चित्र आपल्याला दिसून येतं.
तर अशा पद्धतीचे सिंहाचे गुण या ठिकाणी दिसतात आपल्याला. आणि हे सिंहाचे गुण जेव्हा आपण ध्यान करतो त्या ध्यानाच्या वेळेस जे आपली बॉडी, आपली काया वाचा कशी स्टेबल पाहिजे, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त धम्माला आत्मसात करता येईल, त्यासाठी ही जी संत काया आपल्याला उपयोगात पडते. आपण थोडस त्याचं अजून जास्त विवेचन करूया. हे पूर्ण अट्टकथा झाल्यानंतर थोडस आपण बघू त्याच्याबद्दल. तर या ठिकाणी संत काय थेरवथू ही जी 9वी गाथा होती ती या ठिकाणी संपती आहे. आपण पुढची गाथा घेऊया. गाथा क्रमांक 379. अत्तना चोदय अत्तानं पटिसम्मेत पटिमसेत अत्तना सो अत्तगुत्तो सतीमा सुखं भिक्खू विहायसी. तर अत्तना म्हणजे स्वतः, चोदय अत्तान, अत्तान म्हणजे स्वतःलाच ऍडमोनिशन करणे, म्हणजे ताकीद देणे की हे बघ की ह्या गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या आहेत, माझ्या बाबतीत ह्या चुका माझ्यात निदर्शनास आलेल्या आहेत, या मी वॉर्निंग दिली पाहिजे स्वतःला की ह्या चुका तुम्हाला कमी करायच्या आहेत, मला कमी करायच्या आहेत, त्याच्यात सुधारणा करायची आहे. जो स्वतःलाच ताकीद देतो, कशाबद्दल? स्वतःच्या चुकाबद्दल ताकीद देत असतो, तो पटी मनसेत अत्तना, स्वतःचेच परीक्षण स्वतःच करतो. पटी मनसेत अत्तना, अत्तना म्हणजे स्वतःच. सो अत्त गुतो सतीमा, गुत्तो म्हणजे नियंत्रण ठेवणे, संयम ठेवणे. तो स्वतःवरच नियंत्रण ठेवतो. आणि कसा नियंत्रण ठेवतो? सतीमा, त्याच्याकडे माइंडफुलनेस आहे, तो सतीमध्ये आहे. आतापि संपजानो सतीमा, हे जे आपण जेव्हा मेडिटेशन करतो, विपश्यना करतो, त्याचा मूळ जो बेस असतो तो काय असतो? आतापि संपजानो सतीमा. तर तो सतत तो सतीमध्ये राहतो आणि सतीमध्ये राहून काय करतो? स्वतःतले दोष आहेत ना, त्या दोषाला आयडेंटिफाय करून तो स्वतःला ऍडमॉनिश करतो, ताकीद देतो. हे या गाथेमधून आपल्याला दिसतो. आणि असा जो भिक्खू, अशी वागणूक असलेला भिक्खू, सुखं भिक्खू विहासिसी, तो असा जो स्मृतिवान आहे, सतीमध्ये असणारा भिक्खू सुखामध्ये राहतो. अशी अत्यंत सुंदर अशी ही गाथा आहे. आणि त्याच्यात जोडीची दुसरी गाथा आहे 380 क्रमांकाची. आत्ताही अत्तनो नाथो, ही गाथा आपण खूपदा ऐकलेली आहे आणि त्याचं इथे आपल्याला सुंदर अट्टकथा यावरती आज आपण याची बघणार आहोत. तर आत्ताही अत्तनो नाथो, स्वतःचाच स्वतः मानव स्वामी आहे. आत्ताही अत्तनो गती, गती म्हणजे डेस्टिनेशन किंवा मार्चिंग टुवर्ड्स द टार्गेट. तरी आत्ताही अत्तनो गती, जे स्वतःच ध्येय स्वतः ठरवायचं आहे, गती ठरवायची आहे. स्वतःला असे संयमित ठेवा, तस्मा संयम अत्तानं, स्वतःलाच संयमित ठेवायचं आहे. आणि असं भद्रवंग वाणिजो, असं म्हणजे घोडा. तर आणि वाणिजो म्हणजे जो व्यापारी असतो, आपल्या घोड्यावर आपलं जे सगळं जे साहित्य आहे, व्यापाराचं साहित्य आहे, तो आपल्या घोड्यावर ठेवलेलं असतं. आणि त्या घोड्याला, सामानासहित असलेल्या त्या घोड्याला तो व्यापारी ज्याप्रमाणे संयमित ठेवतो, योग्य दिशेने नेतो, त्याचप्रमाणे हा जो स्वतःवर नियंत्रण ठेवणारा व्यक्ती आहे, हा जो साधक आहे, त्याने सुद्धा त्याचप्रमाणे संयमित ठेवले पाहिजे. अशा या दोन गाथा एकत्रितपणे याची एक अट्टकथा आहे. तर ती आहे नंगल कुल थेरवथू. नंगल आपल्याला माहित आहे, नंगल म्हणजे नांगर. तर नंगल कुल म्हणजे नांगर जो हाकणारा जो आहे, त्या कुळातला जो व्यक्ती आहे, आणि तो व्यक्ती थेर झालेला आहे, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे नंगल कुल थेर वथू. वथू म्हणजे गोष्ट किंवा ती अट्टकथा. तर इमं धम्मदेशन सत्था जेतवने विहरंतो नंगल कुल थेर आरंभ कथेसी. तर ही जी कथा आहे, अट्टकथा आहे, ही तथागतांनी जेतवन मध्ये विहार करत असताना सांगितलेली आहे. तर होतं काय? एको किरण दुग्गत मनुसो परयस भक्ती कत्वा जीवती. तर हा एक दुग्गत मनुष्य असतो, अतिशय गरीब असतो. तो परेस भक्ती म्हणजे परक्यांवरती रोजमजुरी करून, भक्ती म्हणजे जे काही आपण मिळवतो ते कष्ट करून मिळवणारा,
परेसम दुसऱ्याच्या अवलंबून असलेला, तर असा कष्ट करणारा आणि अष्ट कष्ट करून जीवन जगणारा जीवती तंग एको भिक्खू पिलोतिक खंडनी वत्थ. वत्थ म्हणजे वस्त्र, खंडनी म्हणजे फाटलेलं, आणि पिलोकित म्हणजे जीर्ण झालेलं. तर अतिशय काय म्हणतात, दारिद्र्यात जगणारा, फाटके कपडे घातलेला आणि जीर्ण कपडे घातलेला हा जो व्यक्ती आहे, नंगल उख्खिपित्वा गच्छंतं दिसवा. तर खांद्यावर उख्खिपित्वा, नांगर आपल्या खांद्यावर घेतलेला जात होता, खांद्यावर घेऊन, त्यावेळेस दिसवा एवम आहा. तर हा भिक्खूला दिसतो, तंग एको भिक्खू. तर त्या भिक्खूनी हे पाहिलं की हा जो गरीब माणूस आहे, हा भिक्खू, हा जो व्यक्ती आहे, हा अतिशय गरीब दिसतोय आणि त्यांनी आपला नांगर आपल्या खांद्यावर घेऊन तो निघालेला आहे. तर त्याला थांबवून हा जो भिक्खू आहे काय म्हणतो की पण ते एवं जीवन तो पब्बजिंतू न वरं. तू हे व्यक्ती, हे माणसा, तू हे असं जीवन जगण्यापेक्षा प्रवज्जा का घेत नाहीयेस? त्यावेळेस तो म्हणतो, तो धारक काय म्हणतो, को मग बनते एवं जीवितं पब्बाजेसती ती. तर असा कोण आहे की जो मला प्रवज्जा देऊ शकेल? जर जर सचे पबिज्यससी अहं तं पब्बाजे सा मीती. पब्बाजे सामीती म्हणजे जर तुला प्रवज्जा घ्यायची असेल तर अहं म्हणजे मी तुला प्रवज्जा देईल, असं तो भिक्खू त्याला सांगत असतो. तर साधू बनते. मग तो नांगरधारक म्हणतो की साधू बनते. सच्चे मग पब्बाजे सत, जर तुम्ही मला प्रवज्जा देत असाल तर पब्बाजी सा नीती. पब्बाजी सा नीती म्हणजे मी प्रवज्जा घ्यायला तयार आहे. मग अथ नंग सो थेरो जेतवनं नेत्वा सहत्तेन नापेत्वा. म्हणजे तो भिक्खू आहे ना, त्या व्यक्तीला घेऊन जातो, त्या नांगरधारकाला घेऊन जातो आणि त्याला स्वतःच्या हाताने आंघोळ घालतो आणि माळके ठपेत्वा चांगल्या ठिकाणी ठेवतो आणि पब्बाजेत्वा त्याला प्रवज्जा देतो आणि निवत्त पिक खंडेन सद्दी नंगलम. म्हणजे जे काही ते त्याच्याजवळचे जे सगळे फाटके तुटके कपडे होते, त्याचा नांगर असतो, तो काय करतो, माळक सीमाय मेव रुक्ख साकाय ठपापेसी. ते कपडे आणि त्याचा नांगर तो रुक्ख साकाय म्हणजे झाडावर एका ठिकाणी ठेवून देतो, अडकवून ठेवून देतो. सो उपसंपन्न कालेपी म्हणजे त्याची आता उपसंपन्न म्हणजे उपसंपदा झालेली आहे. नंगल कुल थेरो एव पर्यायी. आता त्या थेराचं नावच पडतं की नंगल कुल, नांगर कुळातला थेर, असं त्याचं नाव पडलेलं यामध्ये आपल्याला नमूद केलेलं दिसून येतं. सो बुद्धानं उत्पन्न लाभ सत्कार निस्साय जीवंतो. मग आता काय होतं की भिक्खू झाला तो. आता भिक्खू सगळे समान. आता तो गरीब होता, पूर्वी होता, पण आता तो एक काशाय वस्त्र धारण करणारा, सगळ्यामध्ये म्हणजे मिश्रण सगळीकडे सारखा दिसणारा, म्हणजे भिक्खूंमध्ये समानता होती. तर त्याला सुद्धा जीवंतो उत्कंठित विनोदेतू असंकंतो. तर त्याला सुद्धा लाभ संस्कार मिळायचा, त्याला त्याची आवभगत व्हायची, त्याला प्रेझेंट्स मिळायचे, गिफ्ट्स मिळायचे, लोक त्याला खूप म्हणजे त्याला सत्कार करायचे, त्याच्या पाया पडायचे. तर त्या भिक्खूला वाटायचं की आपण इतकं दरिद्री व्यक्ती, आपण अगदी निराश्रित जीवन जगणारा, हातावर कष्ट करून, काबाड कष्ट करून जीवन जगणारा, आणि त्याला ते फार काय म्हणतात त्याला की विचित्र वाटायचं. उत्कंठित व्हा म्हणजे त्याला काय नको असायचं ते, की हे असं कसं काय बाबा, विनोद आहे तू. मग त्याला वाटायचं की नाही बाबा, हे मला याच्यापासून निरस्ता निर्माण झालेली आहे की हे मला नको आहे, लाभ सत्कार नको आहे, त्यामुळे विनोदेन तू. आणि हा जो विचार आहे, त्याचा जो तिथून त्या धम्माच्या याच्यातून, धम्माच्या मार्गावर चालण्याचा जो त्याची जी परिक्रमा आहे, त्याचा जो प्रवास आहे, त्याचा हा मोठा अडथळा निर्माण झाला होता त्याला. आणि हा अडथळा दूर करण्यासाठी तो काय करायचा की हा होत नाही आहे, तर मग न इदानी सद्दा देयानी कासायानी. दानी हा शब्द इथे आलेला आहे. मग दानी म्हणजे इदानी, इथे
सद्दा देयानी कासायानी परिदहेत्वा गमिस्सामी. मग मी काय करतो की हा लाभ सत्कार मला नको आहे, त्यापेक्षा मी काय करतो की ही काशाय वस्त्र सोडून द्यायला मला पाहिजे, असं म्हणून तो तिथून पुढे जातो. मग काय होतं की तंग रुक्ख मुलं गत्वा अत्तनाव अत्तान ओवादी. या ठिकाणी त्या झाडाखाली जाऊन मग स्वतःला म्हणतो. आता बघा तो स्वतःचं निरीक्षण कसं करत आहे, कारण आत्ताही अत्तनो नातो ही गाथा आहे. तर तो आता स्वतःचं निरीक्षण करत आहे. काय म्हणतो स्वतःला? अहिरिक, बेशरम, निर्लज्ज, निर्लज्ज लोक स्वतः. इदं निवासेत्वा विब्बमित्वा भतिकत्वा जीवितु कामो जातो. आता हे सगळं सोडून, एवढा चांगला धम्माचा मार्ग सोडून तू आता परत ते तसंच जीवन जगायला जाणार आहेस का, असा स्वतःलाच विचारतो प्रश्न. आणि मग तस्स एव अत्तानं ओवादंतस्सेव, म्हणजे ओवाद म्हणजे तो लिटरली फायर करतो स्वतःला, ओवाद करतो. आणि चित्तन तनुक भावं गतन. मग अशा पद्धतीने त्याची जी नीरसता आहे, धम्माबद्दलची जी नीरसता आहे ती कमी होते आणि तो परत धम्म मार्गावर चालायला सुरुवात करतो. सो निवतित्वा म्हणजे काही दिवसांनी काय होतं, पुन्हा कधी पाहच्चेन उत्कंठित्वा. पुन्हा त्याला त्या लाईफचा उबग येतो. पुन्हा तसंच वाटतं त्याला की हा लाभ सत्कार नको आहे मला. हे एवढं ऐश आरामाचं म्हणजे जे खूप सारे त्याला जे मान मिळतो तो नको आहे. मग तो पुन्हा झाडाखाली जातो आणि काय म्हणतो, अत्तानं ओवादी, पुन्हा ते स्वतःला ऍडमॉनिश करतो. पुनश्च चित्तं निवत्ती, आणि ऍडमॉनिश केल्यानंतर मग परत वाटतं की आपण असा हा जो धम्माचा मार्ग सोडून द्यायला नाही पाहिजे. सो इमिनाव निहारेन उत्कंठित काले तत्थ गत्वा अथानं वदी. तो पुन्हा पुन्हा जाऊन स्वतःला ऍडमॉनिशनची एक एक रुटीन तयार करतो की आपल्याला जर याच्यामध्ये नीरसता निर्माण झाली की स्वतःलाच ऍडमॉनिश करायचं. तर अथ नंग भिक्खू तत्थ अभिन्न गच्छंतं दिसवा. तर मग होतं काय की हे बाकीचे भिक्खू बघतात की हा जो भिक्खू आहे हा त्या झाडाखालीच जातो आणि काहीतरी विचार करतो आणि काहीतरी बडबडतो. आणि मग त्याला विचारतात की हे काय प्रकार आहे. त्याला वाटतात, बाकीच्या भिक्खूंना वाटतं की हे हा म्हणजे काहीतरी वेडसरपणाचं काहीतरी दिसतंय याला, म्हणजे हा काही नॉर्मल भिक्खू वाटत नाही. मग तो म्हणतो, म्हणतात त्याला, "आऊसो नंगल थेर कस्मा एकथ गच्छसी." नंगल थेर आयुष्मान, तुम्ही इथे कशाला जाता या झाडाखाली? तर त्यावेळेस तो म्हणतो, सो म्हणजे तो नंगल थेर भिक्खू काय म्हणतो, आचार्यस संतिक गच्छामी. मी माझ्या टीचरला भेटायला तिथे जातो. तर मग ते अजूनच त्या बाकी भिक्खूंचं मन म्हणजे अजून ते त्याला टर उडवण्या किंवा त्याची गंमत करायला म्हणजे अजून ते उद्युक्त होतात. त्यांना वाटतं की इथे आचार्य कोणी नाही आणि हा म्हणतो की मी आचार्याला भेटायला चाललोय. भेटायला जातो प्रत्येक वेळेस. ही वत्वा कती पाहाय नैव अरहंत पापुनी. आता हे त्याचा क्रम चालू आहे की तिथे जाऊन स्वतःला ऍडमोनिशन द्यायचं, स्वतःला ताकीद द्यायची आणि परत यायचं आणि परत नव्या दमाने धम्माच्या मार्गावर चालायला सुरुवात करायची. भिक्खू तेन सद्दी केळी करंता अहंसू. मग आता केळी करंता, मग आता हे जे भिक्खूंचा ग्रुप आहे तो म्हणतात की नाही, आपण याची आता थट्टा मस्करी केली पाहिजे. तर मग काय म्हणतात, हौसो नंगल थेर आयुष्यमान नंगल थे तव विचरण मगो अवळण जो विय जातो आचार्यस संतिक न गच्छसी मये. म्हणजे आता तो अरण झालेला आहे. तर हे भिक्खू म्हणतात की आता तू काही तिकडे तुझ्या आचार्याला भेटायला काही जात नाही तसं दिसते हो. तर मग तो उत्तर देतो, आम म्हणते मयंग संसर्गे सती अगम निमा इदानी पण सो संसर्गो छिन्नो. आता माझा जो संसर्ग आहे, आता जो आचार्याचा भेटण्याचा जो संसर्ग आहे तो मी पूर्णपणे तोडून टाकलेला आहे, छिन्न. तेन न गच्छामी. त्यामुळे मी जाऊ शकत आता मी काही तिथे जात नाही, कारण तो मुक्त झालेला व्यक्ती आहे. तंग सुत्वा भिक्खू. आता या लोकांना काही कळत नाही. हे जे बाकी भिक्खू आहेत त्यांना ते कळत नाही की हा अरण झालेला आहे आणि त्यामुळे हा असं म्हणतोय. त्यांना अजून गंमत वाटते की
आतापर्यंत तो जात नव्हता आणि आता म्हणतोय की मी जात होता आणि आता म्हणतो की मी त्याचं पूर्णपणे छिन्न केलेलं आहे, जाणं येणं बंद केलेलं आहे. ऍक्च्युली त्याला सांगायचं असतं की मी ह्या भवचक्रातून जे माझ्या फेऱ्या आहेत त्याच्यातून मी मुक्त झालेलो आहे, हे सांगायचं असतं. मग हे जे भिक्खू आहेत ना त्याचं बोलणं ऐकून तथागतांकडे जातात आणि सांगतात, एसंग अभूतंग बत्वा अय्यंग बॅकरोती. हा जो भिक्खू आहे ना हा काहीतरी विचित्र बोलतोय आणि सत्तू तम्मत्त आरोचेसू. मग त्याचा अर्थ विचारायला ते कथाकडे बुद्धांकडे जातात आणि त्यावेळेस बुद्ध त्याचा अर्थ समजून देण्यासाठी या 2 गाथा म्हणतात. अत्तना चोदय अत्तानं पटी पटी मनसेत अत्तना सो अत्तगुणो अत्तगुत्तो सतीमा भिक्खू विहायसी. अत्ता ही अत्तनो नाथो कोही नाथो परोसिया. अत्ता ही अत्तनो गती तस्मा संयम अत्तानं अस्य भद्रवंग वाणिजो. तो असा स्वतःवर नियंत्रण ठेवणारा, स्वतःलाच ताकीद देणारा जो व्यक्ती आहे तो पूर्णपणे सुखाने विहार करतो आणि तोच खऱ्या मार्गाने आणि आपल्या ध्येयाला गाठू शकतो, असं या गाथेतून बुद्धांनी सांगितलेलं आहे. देसना अवसाने बहु सोतापत्ती फल आदिनी पापुणीन सुती. आता तो तर ऑलरेडी अर्थ झालेलाच आहे नंगल थेर, आणि ही देसना दिल्यानंतर त्या ग्रुप मधले बहु खूप सारे जे भिक्खू आहेत ते सुद्धा सोतापत्ती फला इत्यादीला प्राप्त झाले आणि या ठिकाणी नंगल कुलथेर वथू या ठिकाणी समाप्त होते आहे. तर आपल्याला याच पद्धतीची एक गाथा आपण पूर्वी बघितली होती, चित्तहत्त थेर. तर चित्तहत्त थेर मध्ये काय होतं की तो जो गृहस्थी माणूस आहे त्याचा बैल हरवलेला, थोडक्यात सांगतो कारण ही रिलेटेड आहे म्हणून थोडक्यात सांगतो की त्याचा बैल हरवला म्हणून तो जंगलात जातो आणि त्या जंगलामध्ये त्याला एक विहार दिसतं आणि त्या विहारामध्ये त्याला जेवण मिळतं आणि म्हणून तो संघात येतो आणि संघात आल्यानंतर मग त्याला वाटतं की आपण फुकटचं खातो संघात येऊन, आणि तो लठ्ठ होतो, घरदार सोडून दिलेलं असतं आणि मग त्याला त्याची लाज वाटते. मग तो पुन्हा गृहस्थी जीवनात जातो आणि गृहस्थी जीवनामध्ये मग त्याला पुन्हा कष्ट करावं लागतात, बायकोला आणि फॅमिलीला सांभाळावं लागतं, शेतावर काम करावं लागतं. मग त्याला त्रासून तो पुन्हा संघामध्ये येतो, पुन्हा त्याच विहारात येतो. मग पुन्हा त्याला काही दिवस धम्माची प्रॅक्टिस करतो आणि प्रॅक्टिस केल्यानंतर परत त्याला त्या धम्म जीवनाची परत त्याला हे येते, उदासीनता येते आणि असं ते 6 वेळा होतं. म्हणजे त्या व्यक्तीचं चित्त अजिबात स्थिर नसतं, पण या भिक्खूचं मात्र स्थिर होतं. तर मग त्या भिक्खूचं काय होतं बघा, तो 6 वेळा जाणं येणं करतो, पण 7व्या वेळेस मात्र त्याला त्याची पत्नी झोपलेली असते, तो कामावरून आलेला असतो आणि ती झोपलेली असल्यामुळे तो 11 वेगळा म्हणजे एखादी प्रेत पडलेला आहे, तिच्या तोंडातून लाळ सांडत आहे, अशा पद्धतीचं ते अनिच्च अनत्त आणि दुःख बघून आणि ती प्रेतासारखे शरीर बघून तो जो याच्याकडे पळत सुटतो विहाराकडे, मोनॅस्ट्रीकडे, आणि रस्त्यातच तो हे होतो, स्वतःपन्न होतो आणि नंतर मग तो सुद्धा अर्हत होतो. ह्या 2 कथांमध्ये फरक आहे की चित्तहत्तमध्ये हा जो भिक्खू आहे, चित्तहत्त भिक्खू, याच्या मनाची चंचलता आहे. म्हणजे ध्येयापासून विचलित व्हायचं आणि विचलित झालं की जसं विचलित झालं मन वाटेल तसंच करायचं. त्याच्यामुळे त्याला प्रचंड वेळ लागतो त्याचं ध्येय गाठायला, अर्हत बनायला. हा दोघांमधला आपल्याला फरक दिसून येतो. तर या भिक्खूच्या बाबतीमध्ये तसं होत नाही, तो बिलकुल मार्ग सोडत नाही. ज्या वेळेस त्याच्या मनामध्ये डिसइंटरेस्ट निर्माण होतो त्या वेळेस तो त्या झाडाखाली जातो आणि स्वतःला ऍडमॉनिशन करतो आणि पुन्हा नव्या जोमाने ब्रह्माच्या मार्गावर चालायला सुरुवात करतो. म्हणजेच बुद्ध म्हणतात की तुम्ही स्वतःवरती गार्ड करा स्वतःला आणि स्वतःचे दुर्गुण आयडेंटिफाय करून त्याच्यावरती काम करा. तर थोडक्यात की आपल्या व्यवहारामध्ये पण आपण बघतो की हेच होतं की पंचशिलाचं पालन जेव्हा करतो की शील पालन करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की थोडंसं तोडलं तर काय होतं, पुढच्या वेळेस आपण ठीक आहे ना, आता बाकीचे सगळे तोडत आहेत तर आपणही तोडायचं. आणि तोडल्यानंतर मग जर लक्षात येत असेल त्याच्या की हे सील तोडलेलं आहे माझं, पण मी हे तोडायला नको, हे जर तो माइंडफुल असेल
त्याच्या लक्षात आलं असेल, तो जर सजग असेल तर तो निश्चितपणे पुढच्या वेळेस ते शील तोडायला धजावणार नाही. तर हे सुद्धा आपल्याला या गाथेतून शिकायचं आहे की स्वतःला कसं गार्ड करायचं हे सुद्धा यांनी बुद्धांनी या गाथेतून आपल्याला सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी ही गाथा संपते, अट्टकथा संपते नंगल थेरवथूची. आणि पुढची गाथा जी आहे ती आहे पामोज्य बहुलो भिक्खू प्रसन्नो बुद्ध शासने अधिगच्छे पदं संतं संखारूप समं सुखम. तर पामोज्य बहुलो प्रमोदित झालेला, अतिप्रमोदित, बहुलो जो भिक्खू आनंद चित्त आहे, प्रसन्न बुद्ध शासने या बुद्ध शासनामध्ये प्रसन्न आहे, बुद्धाच्या शिकवणीने प्रसन्न आहे, अधिगच्छे पदं संतं. तर हा जो अशा पद्धतीचा जो भिक्खू आहे, आता अशा पद्धतीचा जो मार्गावर चालणारा, धम्म मार्गावर चालणारा व्यक्ती आहे, तो काय करतो, संखार उपशमन सुख, त्याचे संखार, त्याचे विकार पूर्णपणे त्या संखारांचं उपशमन झालेलं आहे. आणि असा जो उपशमन झालेला जो भिक्खू आहे तो शांतीपदाला जातो, असं या गाथेमध्ये बुद्धांनी म्हटलेलं आहे. या संदर्भातली अत्यंत प्रसिद्ध अशी ही अट्टकथा आहे. खूपदा आपल्या ऐकिवात असेल, ऐकलेली असेल, याबद्दल अभ्यासही केलेला असेल. तर छोटीशी अट्टकथा आहे, ती आपण बघूया. वक्कली थेरवथू. तर पामोज्य बहुलो ती इमं धम्म देसनं सत्था वेळुवने विहरंतो वक्कली थेरन आरभ कथेसी. तर ही जी कथा आहे ही वेळुवनामध्ये बुद्धांनी सांगितलेली आहे. सो किर आयस्मा, दोन शब्दाचा एक शब्द झालेला किर आणि आयस्मा, तो किरायस्मा झालेला आहे. सो किर आयस्मा साविथीय ब्राह्मण कुले निब्बतित्वा वयपत्तो पिंडाय पविठ्ठं तथागतं दिसवा. तर आता हा वयपत्तो, आता हा वयात आल्यानंतर आणि त्या ब्राह्मण कुलातला हा जो व्यक्ती आहे तर त्यावेळेस त्याला सत्थू दिसतात, म्हणजे बुद्ध दिसतात. तर त्या बुद्धांची शरीर संपत्ती म्हणजे त्यांचं जे सौंदर्य आहे त्या सौंदर्यावरच तो आकृष्ट होतो. शरीर संपत्ती ओलोकेत्वा शरीर संपत्ती दर्शनेन अतितो. तो ती शरीराची जी संपत्ती आहे ते बघून काय म्हणतो, एवं अहं निश्चकालं तथागतं दिठ्ठू लभिस्सामी. इस्सामी म्हणजे भविष्यकाळ. तर हे जे बुद्धांचं रूप आहे, सुंदर रूप, हे निश्चकाल म्हणजे नेहमीच मला दिसावं अशी तो इच्छा व्यक्त करतो. ती सत्थू संतिके पबजित्वा यथठितेन सबका दसबल पसिंतू. तर तो काय करतो, ते रूप बघण्यासाठी प्रवज्जा घेतो की बुद्धांना मला बघितलंच पाहिजे, म्हणजे मला सतत बघता यावं यासाठी. आणि बुद्धांची जे दसबल क्वालिटीज आहेत ते आपल्याला मला सतत बघत राहावे या दृष्टीने त्यांनी प्रवज्जा घेतलेली असते. तत्थ ठितो सज्जाय कम्मठान मनसिकार आदीनी पहाय. पहाय म्हणजे सोडून देणे. काय सोडून देतो तो, कम्मठान म्हणजे जे त्याला जे ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन दिलेलं असतं आणि त्याचं मनसिकार म्हणजे त्याचं मनन, चिंतन आणि प्रत्यक्ष ऑब्झर्वेशन, जे त्या कम्मठावनावर जे काम करायचं असतं, ते मेडिटेशन करायचं असतं, हे सगळं सोडून देतो तो. आणि सत्थार आलोकेंतो विचरती. तो फक्त आणि फक्त सत्थारांकडेच बघत आपलं विचरण करत असतो. तर सत्था तस्स यान परिपाक आगमेंतो किंची अवत्वा. मग बुद्धांना माहिती असते त्याची जी परिपाक म्हणजे त्याचं जे मॅच्युअर झालेले नसतात, त्याचे अजून ती वेळ आलेली नसते, त्याला अर्हत पद मिळण्याची वेळ यायची असते, म्हणजे परिपाक व्हायचा असतो त्याच्या ज्ञानाचा. तर त्यामुळे बुद्ध त्याला काहीच म्हणत नाहीत आणि त्याला काही बाहेरही काढत नाहीत. पण पुढे काय होतं बघा, इदानी स यान परिपाकं गतं ते यत्वा. मग ते म्हणतात की जेव्हा ते परिपाक पूर्ण होतील त्यावेळेस मग काय होतं, किं ते वक्कली. मग म्हणतात बुद्ध, किं ते वक्कली इमिना पुतिकायन दिठेन योखो वक्कली धम्म पसती सो मग पसती यो मग पसती सो धम्म पसती.
आता हे संयुक्त निकायामधलं वचन आहे हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांनाच. मला वाटते अतिशय प्रसिद्ध हे वाक्य आहे, जो धम्माला पाहतो तो मला पाहतो आणि जो मला पाहतो तो धम्माला पाहतो. तर ही गोष्ट बुद्ध त्या वक्कली थेरला सांगतात. तर सो एवं ओवादी तो बी, म्हणजे आता इथे पण ओवादी आहे, म्हणजे हे बुद्ध ऍडमोनिशन करतायत त्याला की जो धम्माला पाहतो तो मला पाहतो. म्हणजे थोडक्यात ते म्हणतायत बुद्ध की तू मला कशाला बघतोस, तू काय ना डिठ्ठे ना, माझी ही शरीर कसं आहे इमिना म्हणजे असं शरीर की जे पुतिका आहे ना दिसते ना, म्हणजे ते रक्त मांस चरबी जे काही आहे मलमूत्र यांनी जे भरलेलं शरीर आहे हे तू कशाला बघत आहे, त्यापेक्षा तू धम्माला बघ. आणि धम्माला जेव्हा बघशील तो मम पसती, आणि मला जो पाहतो तो धम्माला पाहतो. पण मला जो पाहतो म्हणजे माझ्या क्वालिटीज बघ, माझ्या शिकवण बघ. तू माझं फिजिकल रूप बघू नको. जे जे तुझं माझं जे फिजिकल रूप आहे ते काय आहे, कृती काय आहे, हे सगळं रक्त मांसांनी भरलेलं घाणेरडं शरीर आहे हे तो सांगतो. तरी पण सो एवं ओवादोतोपी सत्तू दसन पहाय नेव अय्यत गत्तू सकोती. म्हणजे तो जो थेर आहे ते त्याचं लक्ष नाही त्याच्याकडे की सत्तू दसना म्हणजे की आता हे बुद्ध सांगतायत की हे करू नकोस, तरी पण त्याने आपलं जे अवलोकन आहे बुद्धांच्या शरीराकडे बघण्याचं ते काही सोडून दिलेलं नाहीये. मग सत्ता काय म्हणतात बघा, अथनंग सत्ता नायंग भिक्खू संवेग अलभित्व बुद्धिसती. आता याला असा काही संवेग निर्माण होत नाही आहे की आपण धम्माची प्रॅक्टिस केली पाहिजे. हे सगळं सोडून नुसतं अवलोकन करून शरीराचं याच्यामध्ये हा वेळ घालवत आहे. त्यामुळे मग बुद्ध काय करतात की उपकट्ठाय वसु वसुपना वसुपना ही काय म्हणजे जो वर्षावास असतो तर त्या वर्षावासच्या निमित्ताने राजगहम गत्वा राजगृहाला जातात आणि वसुपना एक दिवसे आता वर्षावासाच्या सुरुवातीच्या दिवशी अप्पही वक्कली म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा वक्कली थेर आलेले असतात त्यांच्या मागे मागे. कशाला, त्यांना बघायला, फक्त त्यांना बघायला. आणि ती प्रणामेसी, मग त्यांना प्रमाणेसी म्हणजे प्रणामेसी म्हणजे त्याला प्रणाम करत राहतो बुद्धांना. पण बुद्ध ऐकत नाही, म्हणतात की अपेई तू जा इथून परत, वकली तू जा इथून. मग सोनंग मग सत्ता आलपती. मग मात्र या वक्कलीला भयंकर वाईट वाटतं, आलपन करतो तो म्हणजे विवळतो. तर ते मासंग सत्तू म्हणजे 3 महिने आता सत्तू मला दिसणार नाहीत, कारण ते आता वर्षावासाला गेलेले आहेत आणि मला आता माझ्या बाबतीत त्यांना बिलकुल मी आवडत नाहीये. त्यामुळे त्यांनी मला आता त्यांच्या नजरेपासून दूर केलेलं आहे. सम्मुखे ठातून असत्कोंतो. तर मग आता मग त्याला ते एक वाईट वाटतं. ते इतकं वाईट वाटतं की जीवित पब्बता आत्तानं पातेसामी. मग मी हे जीवन ठेवून काय करू की मला सत्तालाच मी बघू शकत नाही, तर मी हे जीवायचं काय करू. आणि मग म्हणतो की पर्वतावर जाऊन मी हे स्वतःला मी खाली झोकून देणार. आणि असं म्हणून गिज्जकुटंग आभिरोही, मग तो गिज्जकुट पर्वतावरती चढतो. तर मग त्यावेळेस काय होतं की सत्ता तस्स किलमन भाव यत्वा. मग त्यांना बुद्धांना ते त्याचा किलमत भाव कळलेला असतो, तो दुःखी भाव कळलेला असतो. आणि ते कळल्यानंतर अयं भिक्खू मम संतिका असाच अलभंतो मग्ग फलाना उपनिश्चाय नासेया. तर म्हणतो की हा एवढा क्वालिफाईड म्हणजे ज्याची आता मॅच्युरिटी झालेली आहे, तो मग्ग आणि फल पर्यंत आता पोहोचलेला आहे आणि त्याच्या मनामध्ये हा एक वेगळाच विचार आलेला आहे. तर शेवटी बुद्ध काय आहेत, करुणा मिळत आहे. त्यांची करुणा जागी होते आणि त्याला वाचवलं पाहिजे, नाहीतर त्याचं हे जे मग्ग फल आहे मिळणार नाही त्याला. तर ती अत्तानं दसेंतू ओबासंग मुंची. मग आता बुद्ध खाली आहेत आणि हा त्या गिज्जकुट पर्वतावर चढलेला आहे. तर त्या ठिकाणी ते आपली आभा निर्माण करतात आणि अथस्स सत्तू दिठ्ठ कालतो पठ्ठाय ताव महंतोपी सोकोपही. मग त्या ठिकाणी स्वतःला डिस्प्ले करतात, तिथे अवतरतात. आणि मग काय होतं की
बुद्धाला बघितल्याबरोबर, बुद्धांची ती छबी बघितल्याबरोबर त्यांचा जो शोक आहे, त्यांचं जे दुःख आहे त्या थेरांचं पही ते पूर्णपणे नष्ट होऊन जातं आणि सत्ता सुख तळाक ओघेन पुरेंतो विय थेरस बलवी प्रीती पामोज्य उपादेतू. मग काय होतं की त्याच्या मनामध्ये प्रीती पामोज्य प्रमोद निर्माण होतो आणि जे सुख तळाक असते, बुद्ध काय करतात, सुख तळाक जे सुकलेलं तळ असते त्याच्यामध्ये पूर्णपणे त्यांच्या इद्दीने ते तळ पूर्ण भरले जातं. जे आता त्यांनी तिथून स्वतःला झोकून दिलेलं आहे त्या याच्या तळा म्हणजे आनंदाने झोकून दिलेलं आहे. पण बुद्ध काय करतात त्या सुकलेल्या तळामध्ये पूर्णपणे पुरेन तो पूर्ण पाणी भरलेलं असतं आणि मग तो सुख पामोज्य झालेला जो थेर आहे तो खाली येतो आणि ऑन द वेज त्याला खूप सारे विधी प्राप्त होतात. तर पामोज्य बहुल त्यावेळेस मग तो आता खाली पडत आहे बघा. हा जो भिक्खू आहे तो त्याने स्वतःला झोकून दिलेला आहे आणि बुद्धांच्या दर्शनाने तो आनंदित झालेला आहे. त्यावेळेस बुद्ध ही गाथा म्हणतात, पामोज्य बहुलो भिक्खू प्रसन्न बुद्ध शासने अधिगत्ते अधिगच्छे पतंग पदं संतं संखार उपसमं सुखं. तर इतका प्रमोदित झालेला आनंदित झालेला जो भिक्खू आहे हा बुद्ध शासनात प्रसन्न झालेला आहे. त्यांनी सगळे संखार जे काही विकार आहेत ते नष्ट केलेले आहेत, त्याचं उपशमन केलेलं आहे. तर असा जो भिक्खू आहे तो सुखाने राहतो. आणि हे म्हणत असताना तो त्या ठिकाणी भिक्खू खाली पायथ्याशी बसलेले असतात त्या ठिकाणी तो भिक्खू पोचलेला असतो. म्हणजे त्याला तो खाली खाली पडत नाही कारण त्याला त्या इद्दी प्राप्त झालेल्या असतात. तो तरंगत खाली उतरतो आणि नंतर बुद्ध जिथे बसलेले असतात त्या ठिकाणी उपस्थित होतो. तर त्यावेळेस बुद्ध त्याला म्हणतात वकली थेरस हत्त पसारेत्वा. काय करतात, वखली थेराच्या समोर दोन्ही हात बुद्ध पसारून काय म्हणतात, ए वक्कली मा भाई, ए वक्कली घाबरू नकोस मा भाई, आलोकेही तथागतन. हा जो तथागतांचा जो आलोकी नाही ओलोकेही म्हणजे तथागताला तू बघ, अहम तं उद्धरित सामी, मी तुला याच्यातून चिखलातून बाहेर काढतो. कशा चिखलातून, ज्याप्रमाणे पंके सन्नवं कुंजर, ज्याप्रमाणे हत्ती, कुंजर म्हणजे हत्ती, तर चिखलातून ज्याप्रमाणे हत्तीला बाहेर काढलं जातं त्याप्रमाणेच मी तुला या संसार चक्रातून या दुःखातून बाहेर काढत आहे. तू काही घाबरू नकोस. मग पुढची वाक्य म्हणतो बुद्ध म्हणतो, एही वक्कली मा भाई, घाबरू नकोस वक्कली, ओलोकेही तथागत, तथागतांचं अवलोकन कर. अहम तंग मोचैसामी, मी तुला ज्याप्रमाणे राहू जो आहे तो सूर्याला गिळंकृत करतो आणि त्या राहूच्या तावडीतून सूर्य जसा मुक्त केला जातो त्याप्रमाणेच मी सुद्धा तुला या दुःख सागरातून मुक्त करणार आहे. मोचई सामी, इसामी भविष्यकाळ. आणि पुढे म्हणतात बुद्ध, ए वक्कली मा भाई, हे वक्कली घाबरू नकोस, ओलोकेही तथागत, तथागताचं अवलोकन कर. अहंतम मोचई सामी, मी तुला कसं मुक्त करणार आहे, ज्याप्रमाणे चंद्र राहूला गिळंकृत करतो आणि असा गिळंकृत केलेला चंद्र मुक्त व्हावा, मुक्त करावा, त्याप्रमाणे मी तुला मुक्त करत आहे. तर यावेळेस ओलोकही तथागत जेव्हा म्हणतो बुद्ध, म्हणतात बुद्ध, त्यावेळेस म्हणजे तथागताचं शरीर अवलोकन करू नकोस. तू काय कर, तथागतांचा धम्माचं अवलोकन कर, तथागताच्या क्वालिटीच अवलोकन कर, असं या ठिकाणी बुद्ध त्याला सांगतात. आणि ही गाथा म्हटल्यानंतर सो दसबलो मे दिट्टो ए हिती आव्हानं प्रीती लग्न बलवी बलव प्रीती उपादेत्वा. अत्यंत बलवान अशी प्रीती उत्पन्न होते त्या थेरांच्या मनामध्ये. कुतोनुखो गत्तबंती गमनमग्ग अपस्संतो दसबलस सम्मुखे आकाशे उपतित्वा पठमपादे पब्बते ठितएव सत्तारा उत्तगाता आवज्जेंतो आकाशेव प्रीती विखंबत्वा सह पटिसंविधाई अर्हत. तर तो येतपर्यंत किंवा त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत त्याला अर्हतपद प्राप्त झालेलं असते आणि तथागत वंदमान होतरित्वा म्हणजे त्या तथागतांना वंदन करत असतानाच त्या ठिकाणी
तो तथागतांच्या सोबत असतो आणि अथ नंग सत्ता अपर भागे सद्धा अधिमुत्तान अग्गठाने ठपेसती, आणि बुद्धांच्या समोर तो थांबलेला असतो. अशा पद्धतीने हा जो वक्कली थेर आहे, जेव्हा त्याने बुद्धाचा धम्म खरोखर त्या बुद्धाच्या धम्माला अवलोकन केलं आणि त्या अर्थाने बुद्धाकडे पाहिलं, त्यावेळेस तो बुद्धाच्या टीचिंगने, बुद्धांच्या शिकवणीने अर्हत पदाला पोहोचला आणि त्याला पटिसंहिता सुद्धा प्राप्त झाली. अशा पद्धतीची ही अट्टकथा आहे. तर या ठिकाणी वक्कली थेरवत्तू ही सुद्धा कथा आपल्याला पूर्ण झालेल्याचं दिसून येतं. अशा 3 अट्टकथा आपण आज बघितलेल्या आहेत. तर या तिघांचा आपण जर थोडक्यात जर आढावा घेतला तर आपल्याला असं दिसतंय की संतकाय थेरवत्तू यामध्ये घटना अशी होती की सिंहासारखं जे बिहेवियर आहे, सिंहासारखं स्थिर आणि धीरगंभीर राहून तुम्ही धम्माचरण केलं पाहिजे. तर असा जो धम्माचरण करणारा जो भिक्खू असतो, असा या घटनेमध्ये दिसतो. आणि बुद्धांनी याच्यात सांगितलेलं आहे की काया वाचा आणि मनाने स्थिर राहून आपल्याला उपशांत पद प्राप्त करण्याचा टीचिंग्स आपल्याला शिकवण बुद्ध या ठिकाणी देतात. आणि हे जे स्थिर राहणं आहे, हे दुसरं तिसरं काही नसून हे आपल्या जे निवरण आहेत, पंचनिवरण, त्यापैकी एक महत्वाचं निवरण आहे की धम्माच्या मार्गावर चालताना, ध्यान करताना तुम्ही काया वाचा मनाने स्थिर राहिलं तर तुम्हाला तुमचं जे ध्येय आहे ते अगदी सहजपणे गाठता येतं. हे आपल्याला या गाथेतून दिसतं. नंतर नंगलत कुलत थेरवत्तू यामध्ये तो जो लाभ सत्काराला कंटाळून जो भिक्खू आहे, तो भिक्खू जीवन सोडून देण्याचा विचार करतो, पण तसा विचार सोडून देण्याची स्वतःला ताकीद देतो जेव्हा तो माइंडफुल होतो, जेव्हा तो स्वतःला चेक करतो, तपासतो, त्यावेळेस स्वतःला ताकीद देतो. बुद्ध म्हणतात की स्वतःच्या दुर्गुणावर लक्ष ठेवायला पाहिजे आणि त्यापासून परावृत्त होण्यासाठी स्वतःला ताकीद देत राहिली पाहिजे. आणि ही गोष्ट करायसाठी पुन्हा आपल्याला सम्मा सती किंवा माइंडफुलनेस, वॉच, सजगता हे सुद्धा या ठिकाणी महत्वाची दिसून येते. आणि वक्कली थेर जे आहे, वक्कली थेर आताच आपण बघितलं की धम्म मार्गावर चालायचे सोडून तो सुद्धा फक्त बुद्धाला सतत निहाळत राहायचा. आणि आपल्याला ह्याच पद्धतीची एक गोष्ट म्हणजे अट्टकथा आपण बघितली की एक भिक्खू जो असतो तो सिरिमा थेरीला तिच्या प्रेमात पडला होता आणि तिचं सौंदर्यावरच भाळला होता. आणि मग बुद्ध ती गाथा आपण यापूर्वी अट्टकथा घेतलेली आहे सिरिमा थेरी वत्तूमध्ये. तर त्या गाथेतनी या गाथेमध्ये थोडासा फरक असा आहे, म्हणजे फरक म्हणण्यापेक्षा काही गोष्ट सिमिलर आहेत. तर ह्या की त्या कथेमध्ये तो भिक्खू आहे, तो त्या सिरिमा थेरीचं जे सौंदर्य आहे त्याला आकृष्ट झाला. त्यामध्ये त्याच्यात जो चक्षुचा जो कामछंद आहे तो सतत वृद्धिंगत होत गेला. आणि जेव्हा ती सिरिमा मरण पावते, 3 दिवस तिचं प्रेत तसंच पडून राहतं, त्याच्यामध्ये ते पूर्ण डिस्ट्रॉय होतं, ते प्रेत खराब होतं. आणि त्यावेळेस मग तो भिक्खू तिथे जातो बुद्धांसोबत आणि ते खराब झालेलं शरीर बघून मग त्याच्या मनामधली जी कामछंद आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि त्याच्यानंतरच तो अर्हत होतो. आणि या ठिकाणी आपण बघतो की हा जो वक्कली थेर आहे हा बुद्धांच्या बाह्य सौंदर्यावर सुद्धा बाह्य सौंदर्याला आकृष्ट झालेला असतो, पण बुद्धांच्या टीचिंग्समुळे त्याला कुठे म्हणजे आपलं लक्ष केंद्रित करायचं हे बुद्ध सांगत असतात. हा दोघांमधला ते थोडस साम्य आहे. तर बुद्ध कधीही बाह्य सौंदर्याला बुद्धांनी कधीही महत्व दिलेलं नाहीये. बुद्ध म्हणतात की हे जे बाह्य सौंदर्य आहे, शरीर सौंदर्य आहे, हे काय आहे, तुती काय आहे, हे सगळं नष्ट होणार आहे, हे सगळं घाणेरडं आहे. त्यामुळे तुम्ही सत्य जाणून घ्या आणि धम्म जाणून घ्या. जे मला पाहतात ते मला धम्माच्या पर्स्पेक्टिव्हने बघा, त्या पद्धतीने बघायला पाहिजे. माझ्या फिजिकल अपीअरन्स कडे तुम्ही बघू नका किंवा त्यावर लक्ष देऊ नका, असं या गाथेमध्ये सांगतात. जो धम्माला पाहतो तो बुद्धाला पाहतो आणि जो बुद्धाला पाहतो तो धम्माला पाहतो, असं बुद्ध या तिसऱ्या गाथेमध्ये
तिसऱ्या अट्टकथेमध्ये आपल्याला सांगतात. तर ह्या तिन्ही गाथेमध्ये जर आपण बघितलं की आपल्याला ऍज ए उपासक उपासिका याच्यामध्ये आपल्याला दिसतात की जे धम्माच्या मार्गावर चालताना जे आपल्याला निवरणं येतात, जे अडथळे येतात, ते अडथळे दूर करणं किती महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी माइंडफुलनेस असणं किती जरुरी आहे, जेणेकरून ते अडथळे दूर करून आपलं ध्येय आपल्याला सहजपणे गाठता येईल. तर हे जे अडथळे आहेत या थोडक्यामध्ये आत्ता जे आपण बघितलं, तर त्याचं जे आपण आढावा घेतला किंवा एक नटशेल मध्ये जर बघितलं, तर पंचनिवरण हे आपले खूप मोठे कव्हर आहेत. आपल्या धम्माच्या मार्गावर चालताना आड येणारे जे कव्हर्स आहेत, निवरण आहे, निवरण म्हणजे आवरण. तर हे जे आवरण आहेत हे आपल्याला दूर करताना आपल्याला सतत सजगता राहिली पाहिजे. माइंडफुलनेस आतापि सतीमा संपजानो हे जे वाक्य आहे बुद्धांचं, हे या ठिकाणी जर आपण अप्लाय केलं तर हे जे 5 निवरण आहेत हे आपण निश्चितपणे दूर करू शकतो. पहिला आहे कामछंद. तर कामछंद म्हणजे नुसताच सेक्शुअल रिलेटेड नाही आहे, पण हा सगळ्या आपल्या जे 6 इंद्रिय आहेत, या 6 इंद्रियाचा जो जे अटॅचमेंट आहे, जे सेन्शुअल डिझायर आहे, त्या उद्देशाने हा कामछंद हा शब्द आलेला आहे. जसं की हा जी सिरिमा थेरीवरती किंवा हे जे बुद्धांच्या शरीरावरती जो वक्कलीथर जो प्रेम करतो किंवा त्याला अटॅच होतो, त्या अनुषंगाने हे फेटर सॉरी नॉट फेटर निवरण आलेलं आहे. नंतर व्यापार, इलविल, द्वेष. आता ह्या तिन्ही अट्टकथामध्ये द्वेष हा प्रकार आपल्याला दिसून येत नाही, पण ध्यान करताना व्यापार हे सुद्धा एक निवरण आहे. नंतर तीन मिद्ध. तर तीन मिद्ध म्हणजे आळस. तर या अट्टकथांमध्ये असा आळस हा जो प्रकार आहे तो दिसून येत नाही आपल्याला. जरी तो भिक्खू तो सिंह किंवा तो संत काया भिक्खू असतो, तो आळशी अजिबात नसतो. तो पीसफुल असतो, तो कॉन्फिडंट असतो आणि तो त्या मार्गाने जायसाठी स्वतःला कटिबद्ध असतो. अशा पद्धतीचा तो संत काया भिक्खू आहे. नंतर मूळ हा जो पहिला संत काया भिक्खूच्या बाबतीत लागणारा जो वर्ड आहे, जो निवरण आहे, ते म्हणजे उद्धच्च कुक्कुच्च, रेस्टलेसनेस आणि रिमोर्स. तर हे संत काया भिक्खूच्या बाबतीमध्ये अजिबात यांनी त्याची काटकसरीने या निवरणाची या निवरणाला दूर केलेला आहे. तो इतकुस सुद्धा शरीराची हालचाल करत नाहीये, शेपटीची सुद्धा हालचाल करत नाही. वेळ पडली तर तो 7 दिवस सुद्धा उपाशी राहतो. त्याच्या सिंह जे रोहिणीमध्ये जेव्हा असतो तेव्हा, आणि या जन्मात जेव्हा तो भिक्खू असतो त्यावेळेस सुद्धा तो हात पायाची अजिबात हालचाल करत नाही. आणि त्यामुळे त्याचं जे मेडिटेशन आहे किंवा त्याचं जे धम्माच्या मार्गावरचं जे क्रमण आहे, जे मार्गक्रमण आहे, ते अतिशय सोयीस्कर आणि सुलभ होतं. नंतर आहे विचिकिच्छा. तर विचिकिच्छा म्हणजे स्केप्टिकल डाऊट. हा सुद्धा आपल्या एका ध्यानामधला महत्वाचा अडथळा आहे की याने या ध्यानाने काय होतं किंवा हे स्किल मी तोडल्याने काय फरक पडणार आहे. या पद्धतीचे आपले जे स्केप्टिकल डाऊट्स आहेत, विचिकिच्छा आहे, हे सुद्धा निवरण आपण लक्षात घेतलं पाहिजे उपासक म्हणून. आणि हे 5 निवरण जर आपण योग्य प्रकारे निदर्शनास आपल्या स्वतःच्याच आणून दिलेत, स्वतःलाच त्याचं ऍडमोनिशन केलं, आपल्याला स्वतःलाच त्याची ताकीद दिली, तर आपण निश्चितपणे ध्यानामध्ये प्रगती करू शकतो. हे आपल्याला मला या गाथेच्या माध्यमातून आणि या धम्मसाकच्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवायचं होतं. माझी जे आजची धम्मसाकच्या चर्चा आहे, आपण शांतपणे ऐकून घेतली, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. धम्मसाकच्या टीमचेही आभार. पीपीटी बनवणारे, इतकी सुंदर पीपीटी बनवणारे, त्यांचे पण आभार, त्यांचे कौतुक, धन्यवाद. मी इथेच थांबतो. भवतु सब्ब मंगलम. थँक्यू व्हेरी मच आणि लॉट्स ऑफ मेत्ता. थँक्यू. साधू साधू साधू. धन्यवाद सर. खूप सुंदररित्या या गाथा व अट्टकथांवर प्रकाश टाकला आहे. खूप सुंदर, सोप्या आणि उत्कृष्ट शैलीने या अट्टकथा समजावून सांगितल्या. खूप खूप साधुवाद सर. तसेच आजच्या व्याख्यानाला अनुसरून जे कोणाचे प्रश्न असतील तर ते जरूर विचारावे. हा मंच आता प्रश्न उत्तरांसाठी खुला आहे.
हॅलो. हा बोला. हा दादा. जय भीम दादा. जय भीम मॅडम. हा, मी म्हटलं योनी मनसिकार म्हणजे काय? योनिसो मनसिकारो. योनिसो मनसिकार. योनिसो म्हणजे ब्युटिफुल. मनसिकारो मीन्स मनाचं चिंतन किंवा मनाची अवस्था. मग त्या मनस्थिती काय म्हणतात की तुम्हाला कुशल चित्त. योनिसो योनिसो मीन्स ब्युटिफुल माइंड तुम्हाला तिथे सतत आणण्याचा जो प्रयत्न आहे त्याला योनिसो मनसिकारो म्हणतात. ओके ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. नमो बुद्धाय. जय भीम सर. नमो बुद्धाय. जय भीम ताई. सर थीन मिथ्या जरा थोडंसं समजावून सांगाल? आता सांगितलं आपण स्लोथ अँड टॉर्पड. हा, थोडी थीन समजून. मिथ्या म्हणजे आपल्याला आळस येतो. म्हणजे इतर वेळेस आपण एखादी चांगली एंटरटेनमेंट सुरू असल्यानं आपल्याला आळस नाही येत. आपण खूप आनंद त्याला एन्जॉय करतो. पण ध्यानाला बसलं की इतका कंटाळा येतो आपल्याला, इतका आळस येतो, जांभया येतात, आळोखळ पिळके द्यावेसे वाटतात. असं वाटते की अरे हे काय डोकेदुखी आहे. तर ते थिनमित्त आहे. ओके, थँक्यू. थँक्यू. हा सर, हे पटी संहिता म्हणजे काय आहे? पटिसंहिता मीन्स ऍक्च्युली हे जे अभिधम्माचं जे डीपर नॉलेज आहे त्याला पटिसंहिता म्हटलेलीच आहे. की चित्त चैतसिकाचा जे एकमेकांशी जो व्यवहार आहे किंवा डिटेल इंटरॅक्शन आहे त्याला पटिसंहिता म्हटलेलं आहे. डीपर नॉलेज ऑफ अभिधम्म. ओके सर, थँक्यू. नमो बुद्धाय. जय भीम सर. जय भीम. नमो बुद्धाय. सर तुम्ही एक वाक्य म्हटलं, यो मम पश्यति सो धम्म पश्यति. सो ब्युटिफुल हो. सेंटेन्स. आणि त्याच्यासोबत एक आपण हे नेहमी म्हणतो सर, यो पाली पश्यति सो धम्म पश्यति, यो धम्म पश्यति सो बुद्ध पश्यति. सर हे याच्याशी रिलेटेड आहे का सर? हे इट्स ओनली डिफरंट सेंटेन्स. नक्कीच तेच रिलेटेड आहे. जो आणि यो पाली पद्धती येस म्हणजेच येस. पाली म्हणजे दुसरं तिसरं काही नसून बुद्ध वचन आहे. बुद्धं वचन पाले ती पाली. म्हणजे जे बुद्ध वचनांचं पालन करते ती पाली. आणि ती जी पद्धती म्हणजे जे आम्ही जे बुद्धाचं वचन बघतो म्हणजेच आम्ही बुद्धाला बघतो. येस. खूप सर सांगितल्या तिन्ही कथा एकदम ब्युटिफुल होत्या. खूपच म्हणजे छान विश्लेषण करून सांगितलंय. थँक्यू. धन्यवाद. नमो बुद्धाय सर. हा, प्रज्ञा मॅडम बोला. नमो हा बुद्धाय. सर, फर्स्ट ही होती संत काय थेरवथू, की म्हणजे ते क्वालिटीज की सिंह कसा स्टेबल असतो हो. आणि सगळं कंटेंट माइंड असतं. मग तसं ह्यांचं जे म्हणजे हे जे भिक्खू आहेत ते शीलाचं संवर्धन करतात, शील पालन करतात. मग हो. त्यामुळे आपोआपच कायिक, वाचिक आणि मानसिक ते कोणाला हर्ट करत नाही. कारण पंचशिलामध्ये तेवढी पॉवर आहे बेसिकली. त्याच्या पुढे हो. ते आणि भिक्खू असल्यामुळे तर हे पुढे अगदी 2 चक्रा वगैरे शिलांचं ते पालन करतात. तर Yes. त्यामुळे पण ते त्यामुळे त्यांचे जे राग, दोष, मोह जे चित्ताचे मल आहेत हम्म. ते निघण्यास फरक होऊन ते ऑटोमॅटिक मग त्यांचं जेवढे माइंड तेवढं प्युअर होत जातं. हो. हे आम्हाला समजलं. आणि सेकंड ह्याच्यामध्ये की त्यांना असं जाणवलं की बाबा हा जो लाभ सत्कार सारखा सारखा होतो आहे तो इट इज काइंड ऑफ फिटर ऑल्सो. म्हणजे जर असं जेव्हा लाभ सत्कार एक प्रकारे जेव्हा होतो हो, हो. तेव्हा आसक्ती पण वाढत असते की अजून अजून मिळावं. आणि बरोबर. सेकंडली की मला मिळालं ह्यांना नाही, किंवा मग तो एक मान जो म्हणतात. आणि हा माणूस जो आहे तो अगदी म्हणजे सोतापन्न, सद्दागामी, अनागामी आणि हा शेवटी जातो अरहंत स्टेजला मानव जो आहे. तर हो. मग तो पण तो लीड होतो. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला हे कळतं की अगदी एखाद्याने ना ते सम्मा वायामो जे आर्य अष्टांग मार्ग आहेत, बरोबर. आर्य, की म्हणजे यू हॅव टू आयडेंटिफाय युअर कुशलास, त्याची भावना करा, बहुली करोती करा. आणि त्याचप्रमाणे ऍट द सेम टाइम अकुशल काय आहे ते आयडेंटिफाय करा आणि त्याचं निरुच्छांती म्हणजे ते पूर्ण मुळासकट काढून टाकायचा प्रयत्न करा. आणि तुम्ही ते राईटच सांगितलं की हे सतत वीर्य करून आणि माइंडफुलनेसने किंवा म्हणजे त्या भिक्खूंना सतत म्हणजे सेल्फ इंट्रॉस्पेक्शन करायला पाहिजे सतत.
आणि इव्हन विनय पिटकमध्ये असं म्हणजे आलेलं आहे की भिक्खूंनी ना अक्षरशः म्हणजे घाबरून त्या शिलाचं पालन करावे. म्हणजे साधं चिवरच्या संदर्भात हे असतील सेक्य म्हणजे जे त्यांचे जे विनय आहेत ते म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्यांनी अगदी डोळ्यात तेल टाकून म्हणजे हो, हो. माइंडफुलनेसने हे हम्म. फॉलो करायचे हे आम्हाला कळतं. आणि सतीचं तुम्ही सांगितलं. हो. आणि हा आणि त्याच्यामध्येच की असंही म्हणता येईल की ह्या गाथेवर की त्याचं 104 105 ची एक धम्मपद आहे. इट सेज दॅट की तो किंग नाही की तो सगळे दुसरे किंगडम्स कॉन्कर करतो, तो खरा विजयी नाहीये. तो विजयी आहे की तुम्ही स्वतःवर किती विजय प्राप्त केला. आय फेल लाईक कोरिलेटिंग दिस टू हो, हो. हो. धम्मपद की हम्म. म्हणजे तुम्ही स्वतःचे जे रागदोषमुळे, कारण शेवटी बुद्धांचा डॉक्ट्रिनचा म्हणजे बेस आहे चित्त. त्यांनी त्यांच्या चित्तावर जेवढं तुम्ही तुमचं कंट्रोल करणार, म्हणजे बाहेरचे जे मार आहेत किंवा तुमचं चित्त तुमच्यावर हावी नाही होऊ देणार. तुम्ही कंट्रोल नियंत्रित ते ठेवलं पाहिजे. आणि लास्ट जे आहे वक्कली थेरवतू, इट्स सॉर्ट ऑफ इन्फॅच्युएशन इज व्हेरी टेम्पररी. जसं तुम्ही सिरिमाचा म्हणजे वक्कीचा एकदम छान रिलेव्हंट रेफरन्स दिला की हे एक्सटर्नल जे रूप आहे इट्स काइंड ऑफ इन्फॅच्युएशन. आणि ते अनित्य आहे, म्हणून ते दुःख आहे आणि ते अनंत आहे, कारण ते कंट्रोलमध्ये नाही ना आपल्या. आपण नाही म्हणू शकत की कोणी आपण एज नाही व्हायला पाहिजे, यंगच राहायला पाहिजे. पण आपल्या शरीरावर पण आपलं कंट्रोल नाही, म्हणून तो नॉन सेल्फ अनंत आहे. आणि ओके. कारण ते सतत इम्परमनन्स आहे, म्हणजे त्याच्यातून त्यांना हे पण द्यायचं आहे की एक तर आहे की इम्प्लिमेंटेशन करा, मला तुम्ही फॉलो करणार. सो यो ममम पස්සती सो धम्मं पස්සती. तर म्हणजे मला जर तुम्हाला फॉलो करायचं आहे तर धम्माचं आचरण करा, म्हणजे तेच मला लागू पडेल. म्हणजे माझ्यासाठी नाही की तुम्ही फक्त मी कसं आहे एक्सटर्नली ते बघा. आणि त्याच्यातून हेही म्हणजे अभिधम्माचं कळतं की चित्त चेतसिका रूप निब्बाण हे 4 परमत्थ आहेत. सो वन शुड एम ॲट ऊर्ध्वगती, म्हणजे निब्बाणाकडेच आपण गती केली पाहिजे. पण ह्याच्यातून अनित्याचं पण आपल्याला सेन्स आय कुड सेन्स दिस फ्रॉम दिस वक्कली थेरवतू लास्ट वन. व्हेरी नाईस गाथा सर, थँक्यू. थँक्यू. तुम्ही तिन्ही गाथाचं पूर्ण म्हणजे आढावाच घेतला, ऍबस्ट्रॅक्टच तयार केला तुम्ही, पूर्णपणे त्याला कव्हर अप केलं. गुड वन, गुड वन, गुड अनालिसिस. नंगल थेरवत्तू बद्दल थोडस एक कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे की बरेचसे भिक्खू संघामध्ये लाभसत्कारासाठी यायचे, पण ते सुद्धा म्हणजे सेन्शुअल प्लेजरच्या अटॅचमध्ये असल्यामुळे त्यांना त्याचा फायदा व्हायचा नाही किंवा धम्मात प्रोग्रेस करू नाही शकायचे. पण जेव्हा ते रिअलाइज व्हायचं त्यांना, मग ते बुद्ध त्यांना टीचिंग देऊन ते वळणावर किंवा मार्गावर आणायचे. पण या केसमध्ये काय होतं की उलट होतं की हा नंगल थेर जो आहे ना, तो अति गरीब असल्यामुळे त्याला फार गिल्टी वाटायचं की हे लोक माझे कसं काय इतकी सेवा करतात किंवा मला मान देतात, त्यामुळे त्याला संघ सोडायचा असं वाटत होतं. हा एक कॉन्ट्रडिक्शन आहे याच्यामध्ये. पण शेवटी त्यांनी स्वतःला वॉर्निंग केलं की या कारणामुळे आपण संघ नाही सोडायला पाहिजे, धम्म नाही सोडायला पाहिजे. हा थोडासा फरक आहे. एनी मोर क्वेश्चन? सर हे वक्कली थेरवत्तू संदर्भामध्ये हा हा पण हे त्यांना अरहंत पद तेव्हाच प्राप्त होत ते जेव्हा म्हणजे त्या पर्वतावरून ते देह खाली त्याग येतो. करतात हो 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 हो. तेव्हा होतं. आणि पण बुद्ध आणि धम्मामध्ये ते हा हा. बाबासाहेबांनी संदर्भ दिला, त्याच्यामुळे ते फार आजारी असतात ते आणि मग तिथेही तशा पद्धतीतला उपदेश करतात की मग तथागतांचे दर्शन व्हावे, तर मग आनंद त्यांना विनंती करतो आणि मग बुद्ध जातात तिथे आणि हो. तेव्हा पण तसाच उपदेश करतात ना. आणि हा, तर आपण बाबासाहेबांनी कुठून तेच आहेत ना ते की दुसरं कोणी आहे, दुसरे तेच तेच आहे, तेच आहे. पण आपण आपल्या ज्या अट्टकथाला चिटकून आहोत की अट्टकथेत काय सांगितलेलं आहे, त्यामुळे म्हणजे विचारांची तफावत होऊ शकते.
पण आपण जे काही आता धम्मसाकच्या करतो ते इट इज प्युअरली बेस्ड ऑन द अट्टकथा, जी त्रिपिटकामधली खुद्दक निकायामध्ये जी दिलेली आहे त्यातूनच घेतोय आपण. तर त्याच्यामध्ये मांडणी किंवा त्याचं विश्लेषण वेगळं वेगळं होऊ शकतं. त्यामध्ये तशाच पद्धतीतलं आहे आणि ते आजारी असतात तर, आणि तेव्हाही तसाच उपदेश केलेला आहे. ओके ओके. थँक्यू. साधू साधू साधू. प्रमुख मार्गदर्शक मिसाळकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले बहुमूल्य मार्गदर्शन करावे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. आजचे 3 अट्टगाथा आणि त्याच्या संदर्भात 4 गाथा लभाने सरांनी इतक्या व्यवस्थित मांडणी केली ना की त्याच्यावर फार बोलण्यासारखं नाही आहे. आणि उरलं सुरलं प्रज्ञा मॅडमने त्या सगळ्या गाथांचा गोषवारा घेतला तर माझं काम अजून सोपं झालं. त्यामुळे काही वेगळं काही सांगायचं असेल तर ते मी सांगतो. फक्त शेवटचा जो मुद्दा आला ते आपले जे आहेत आपले मेंबर त्यांनी वक्कली थेराबद्दल जे बोलले ना, तर मी आता ते चेक करत होतो. 2-3 वक्कली आहेत तर त्यामुळे नाम साधर्म्यामुळे ना बऱ्याच वेळा कन्फ्युजन होत आहे. तर एक जो आहे पदमुत्तर बुद्धाच्या वेळेस आहे आणि थेर गाथामध्ये त्याचा उल्लेख आहे. आणि हा जो आहे वक्कली आता जे तुम्ही सांगितलेला आहे तो या अट्टकथेत आलेला आहे. तर वक्कली नुसतं नावाने आपण एकावरच अटकू शकत नाही. अशा बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. सुबद्ध असेल, छन्न असेल किंवा बऱ्याच नावाचे, आनंद असेल, उपाली वेगवेगळ्या म्हणजे नावाच्या व्यक्ती आहे, पण आपल्याला जी प्रमुख व्यक्ती असते तीच माहिती असते. तर आज ज्या 3 अट्टकथा झालेल्या आहेत तर संत काय थेर वस्तू, ऍक्च्युली मी प्रवासात होतो त्यामुळे फार व्यवस्थित ऐकू शकलो नाही, मोबाईलवर ऐकलं. आणि जे म्हणजे सिंहासारखं त्याचं शरीर आहे, सिंहासारखी त्याची कांती आहे, त्याचं वागणं सुद्धा सिंहासारखं आहे. लबाने सरांनी खूप डिटेल मध्ये त्याचे सांगितले आणि पीपीटी पण खूप छान बनलेला आहे त्याच्या. तर पूर्वजन्म आणि हा जन्म जो आहे याच्यात आपल्या वागणुकीमध्ये जे असे अनेक गुण उतरतात ना, त्यातल्या या थेराच्या बाबतीत विशेष त्याच्यावर भर देण्यात आलेला आहे. आणि सिंहाबद्दल लबाने सरांना सांगितलेलं सिंहाचं महत्व, की लॉयन्स रोअर जे म्हणतो ना, सिंह गर्जना जी आहे ना, ती बुद्धाला बऱ्याच वेळा नागाची उपमा दिलेली आहे, म्हणजे हत्तीची उपमा दिलेली आहे, सिंहाची उपमा दिलेली आहे. आणि बुद्धांचा आवाज जो आहे तो सिंहासारखा आहे. सिंह गर्जना म्हणजे ही सगळ्या प्राण्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ, भीतीदायक किंवा असा काय म्हणतात कोणाचं त्याच्यासमोर कोणाचा आवाज चालत नाही अशी ती सिंह गर्जना असते. ती त्या सिंह गर्जनेची उपमा बुद्धांच्या उपदेशाला पण दिलेली आहे. आणि आपण बघतो की अशोक स्तंभ जो म्हणतो आपण त्याला चारी बाजूला सिंह जे आहे म्हणजे आणि चक्र पण दाखवलेलं असतं की बुद्ध जे आहे, बुद्धाची जी गर्जना आहे चारी दिशेने फिरणारी आहे. कशी गर्जना आहे तर सिंहाच्या रूपाने. तर सिम्बॉलिझम मध्ये ते आहे, म्हणजे लबाने सरांनी सांगितलेलंच आहे सिंहाबद्दल. आणि पूर्वजन्माचे जे संचित असते किंवा जे कॅरी फॉरवर्ड होत असते ते आपल्या वागणुकीत दिसून येत आहे. आणि बुद्धांनी त्याच्यावर बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. धम्मसाकाच्या मध्ये पण त्याच्यावर चर्चा झालेली आहे. तर ही पहिली 378 नंबरची एक गाथा होती. दुसरी होती की नंगल कुल थेर वस्तू. तर हा तर एक दरिद्री माणूस आहे, याची संपत्ती काय आहे तर लंगोट आणि नांगर किंवा हल आहे, एवढंच आहे त्याचं. आणि तो जेव्हा बघतो की भिक्खू संघामध्ये चांगली व्यवस्था आहे तर म्हणून तो तिथे त्याला प्रवंचित केलं जात आहे. आणि नंतर त्याच्या मनात पुन्हा पश्चाताप होतो की नाही, माझं ते जीवन चांगलं आहे. आणि म्हणून बऱ्याच वेळा तो प्रवंचित पासून गृहस्थी होण्याचा प्रयत्न करतो पण परत येतो. लबाने सरांनी सविस्तर सांगितलेलंच आहे की असे भिक्खूंची चलबिचल होणारे जे असे अनेक प्रसंग आपल्याला धम्मपदामधून बघायला मिळालेले.
आणि याच्या आधी सरांनी सांगितलेलं आहे की चित्त वग्गामध्ये चित्त हप्ता थेर वस्तू, तो पण असंच त्याच्या पत्नीची आठवण येतो, पुन्हा येतो जातो असं 6 वेळेस झालेलं होतं. 7व्या वेळेस तो जात नाही आणि पुढे तो आरांत होतो. सेम इथेच झालेलं आहे. लबाने सरांनी सांगितलं जाय की तो घरी जात नाहीये, पण कुठे जातो तो, जिथे त्याची ते कुदळ किंवा हे ठेवलेलं आहे, काय नांगर किंवा हल ठेवलेला आहे, त्या झाडाजवळ तो जातो. आणि याच्यावरून आपल्या आधी धम्मपदामध्ये एक कुदाल पंडित जातक जे आहे त्याच्या संदर्भात आपल्याला चर्चा पण झालेली आहे की कुदाळ पंडित जो असतो तो नेहमी म्हणजे हिमालयात जात असतो ध्यानासाठी, आणि जेव्हा पावसाळा चालू होणार असतो तर त्याला शेताची आठवण येते आणि मग तो कुदळेने तो आपलं शेताची पीक म्हणजे शेत पिकवतो. आणि नंतर पूर्ण त्याचा हंगाम झाला, हार्वेस्ट सीझन संपला की पुन्हा तो हिमालयात जातो. आणि नंतर त्याच्या लक्षात येतं की ही जी कुदळ आहे हीच मला अडचण आणत आहे, हीच बाधा आहे माझ्यासाठी. म्हणून एक दिवस तो कुदळ खूप जोराने फेकतो नदीमध्ये आणि डोळे बंद करून फेकतो की मला ही कुदळ सापडायलाच नको. तर आणि इथे काय सांगितलं, हल आहे, हल जो आहे ती बाधा आहे त्याची. तर आपल्या आयुष्यात म्हणजे अशाच बाधा येत राहतात, आपल्याला कळत नाही. आणि त्या बाधेमुळे आहे ना आपल्या जे आपण ज्या मार्गाला जाऊ इच्छितो त्या बाधेमुळे जाऊ शकत नाही. तर हे खूप चांगलं उदाहरण म्हणजे या अट्टकथेद्वारे लबाने सरांनी समजावून सांगितलेलं आहे. आपल्या पण आयुष्यात असे काही अटॅचमेंट असतात किंवा असे कड्या असतात, जे हुक असतात, ते काढणं फार महत्वाचं आहे. या अट्टकथेतून आपल्याला लक्षात आलेलं आहे. आणि तिसरं जे आहे वक्कली थेर वस्तू, आता त्याच्यावर चर्चा पण झालेली आहे की वक्कली थेर जो आहे तो बुद्धाच्या शरीराकडे आकर्षित झालेला आहे, पण तो काय म्हणतात चांगल्या भावनेनं आकर्षित झालेला आहे. याच्या आधी जो सोर्या थेर वस्तू आहे तो वाईट याने बघतो आणि त्याच्यावर खूप दुष्परिणाम होतो, तसं नाही इथे. बुद्धाकडे आकर्षित होतो कारण बुद्ध शारीरिक दृष्ट्या तसे काही खूप सुंदर पण होते ना, 32 जे लक्षणं होते त्यांचे शारीरिक, त्याच्यावर खूप चर्चा पण झालेली आहे आणि भरपूर साहित्य पण उपलब्ध आहे. तर म्हणून तर बुद्ध कसे होते हे नंतरच्या पिढीला माहीत होण्यासाठीच बुद्धाच्या मूर्तीची स्थापना झाली ना. मूर्ती म्हणजे आम्हाला पाहायचं बुद्ध कसे होते. आम्ही एवढी त्यांची स्तुती ऐकतो, एवढे ते या कॉस्मॉलॉजी मध्ये ग्रेटेस्ट पर्सनॅलिटी आहे, तर ते नेमके होते कसे हे जेव्हा कालांतराने गरज पडायला लागली तर स्तूपामध्ये नंतर मग बुद्धाच्या मूर्तीची स्थापना झाली. तर बुद्धाचं जे रूप आहे किंवा बुद्धांचे जे शारीरिक लक्षण आहे याच्यावर बऱ्याच अट्टकथा किंवा बरेच सूत्र येऊन गेलेले आहे याच्या आधी, आणि तो पण एक अभ्यासाचा विषय आहे. आणि याचं काही चुकलं नाहीये म्हणजे वक्कली थेराचा, फक्त तो त्यात अडकला, त्याच्या रूपाकडे अडकला आणि जे धम्माकडे जायचं होतं, प्युरिफिकेशन कडे जायचं होतं, ते जाऊ शकलं नाही. आणि मग बुद्धाने त्यांच्या ज्या स्टाईलने त्यांना मार्गदर्शन केलं आणि ते अहंत झाले. आणि लबाने सरांनी त्या गाथा ज्या आहेत आणि त्याच्यावर चर्चा पण झालेली आहे की जो मला बघतो तो धम्माला बघतो असं आहे ना. तर नुसतं बघणं म्हणजे समजून घेणं आहे ना. बुद्धाला जेव्हा बुद्धाचे गुण तुम्ही समजून घेता आणि त्यांनी सांगितलेलं धम्म समजून घेता, त्या अर्थाने मग जो बुद्धाला बघतो तो धम्माला बघतो, जो धम्माला बघतो तो बुद्धाला बघतो, असं होत आहे. नुसतं बघणं म्हणजे वरवरचं बघणं नाहीये, शारीरिक म्हणजे बाह्य असं बघणं नाहीये, शारीरिक याच्यावर बघणं नाहीये. तर या सगळ्या तिन्ही गाथा आणि तिन्ही अट्टकथा, चारही गाथा लबाने सरांनी खूप सुंदर तऱ्हेनं सांगितलं. त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि प्रश्नही चांगले विचारला गेलेले आहे. लबाने सर, फक्त एक तुमची कॉमेंट गरजेची वाटते मला. एक ज्योती हिवाळे यांनी मेसेज केलेला आहे, तो जरा बघून मग त्याच्यावर तुमचे कॉमेंट अपेक्षित आहे. ओके, मी इथे थांबतो. काही असेल प्रश्न उत्तर तर आपण घेऊ शकतो. लबाने सरांचं झालं. ज्योती मॅडम, खूप छान तुम्ही कमेंट केलेली आहे. आणि खरोखर बुद्धांचं जे टोटल पर्सनॅलिटी होती किंवा व्यक्तिमत्व होतं ते धीरगंभीर होतं, शांत होतं, सिंहासारखं कॉन्फिडंट होतं, लिडरशिपचं पर्सनॅलिटी होती. हे बरोबर सांगितलं तुम्ही. साधू साधू निर्जरा मॅडम म्हणतात की सिंहनाद पुन्हा थोडं सांगा. तर सिंहनाद जे आहेत एक महासिंहनाद आणि चूळ सिंहनाद,
तर महासिंहनाद जो आहे बुद्धांनी केलेला, तो सारिपुत्त थेरांना सांगितलेला आहे. महासिंहनाद सुत्त. त्याच्यामध्ये बुद्धांनी म्हणजे इतकं म्हणजे वर्णन करताना रोमांच येतील अंगावरती. इतकं सुंदर वर्णन त्या बुद्धांनी केलेलं आहे त्या सुत्तामध्ये. खूप मोठं सुत्त आहे. कधी संधी मिळाली तर आपण त्याच्यावर चर्चा करू. आणि हे जे सारिपुत्त आणि बुद्धांचं जी चर्चा सुरू होती या सुत्ता, हे जे बुद्धा सांगत होते सिंहनाद सुत्तात, तर त्या ठिकाणी एक दुसरा भिक्खू होता. तो भिक्खू ऐकत होता. तर त्याच्या अंगावरती रोमांच उभे राहिले. आणि नंतर मग त्या भिक्खूंनी म्हटलं की त्या भिक्खूचं नाव माझ्या अगदी तोंडाशी आहे. आनंद थेर त्यांचे सहाय्यक नव्हते, ते होते. ओके. नंतर तर तो म्हणतो की याला लोमहंसक सुत्त नाव देऊया का आपण. तर मग त्या जे सिंहनाद सुत्त आहे ना, महासिंहनाद सुत्त, त्याला लोमहंसक सुत्त नाव दिलेलं आहे. की बुद्धांनी जे धम्म चक्क पवर्तन केल्यानंतर जो जो नाद केला, जे डिस्क्लोज केलं आणि धम्मचक्क जे गतिमान केलं, त्याचं अतिशय सुंदर वर्णन. नंतर ज्यावेळेस बुद्धांना ज्ञानप्राप्ती व्हायची होती, त्यावेळेस बुद्धांच्या ज्या यातना, जे स्वतःला जे टॉर्चर केलेलं आहे, की बुद्ध किती वेळा तरी म्हणजे अबाउट टू डाय इतकी वाईट त्या अवस्थेमध्ये होते की ते पोटाला हात लावायचे तर त्यांना पाठीचा कणा लागायचा. जेव्हा ते हे करायचे, ध्यान करायचे कडाक्याच्या थंडीमध्ये, तर इतकी कडाक्याची थंडी की बर्फ पडेल अशी. आणि त्या ठिकाणी ते निर्वस्त्र, कुठलाही कपडा न घालता ते उन्हात बाहेर उभे राहायचे जंगलामध्ये. की ही सुद्धा ऑस्ट्रिटी अशी असावी की त्याच्या पलीकडे अजून काहीच करणं सुटलं नाही पाहिजे. उपवास असा असावा की यापेक्षा जास्त उपवास करणं शक्यच नाहीये. जसं की आता उपवास करायचा आहे तर तांदळाचा एकच दाणा खायचा बस. आणि बुद्ध म्हणतात की तो तांदळाचा दाणा आजच्या तांदळाच्या दाण्या इतकाच असा होता. बोर ज्यावेळेस मी एकच खायचो, ते बोर आता तुम्ही समजू नका ते कोहळ्या एवढं असेल. ते बोर म्हणजे तेवढंच असायचं की जे आता आहे. हे पण बुद्ध त्याच्यात सांगतात. ते जेव्हा ऑस्टेरिटीज करायचे, स्मशानात झोपायचे, तर जे मुलं आहेत त्याच्या कानामध्ये काड्या घालायचे, मी की आता हा माणूस जिवंत आहे की मेला आहे. त्याच्या कानात लग्न करायचे. तर ते बघायसाठी. तर त्यावेळेस सुद्धा सारिपुत्रांना सांगतात बुद्ध की त्यावेळेस सुद्धा माझ्या मनात करुणा निर्माण व्हायची की त्या मुलांबद्दल माझ्या मनात द्वेष नाही निर्माण व्हायचा. तो यासाठी की मी माझं चित्त किती किती शुद्ध ठेवू आणि किती नाही. म्हणजे शिलाचं पालन मी कोणत्या मर्यादेपर्यंत करावं याचं वर्णन जेव्हा करतात बुद्ध, त्यावेळेस रोमांच उभे राहतात. लोमहंसक सुत्त असंही म्हटलं जाते त्या सुत्ताला, सिंहनाद सुत्ताला. नक्की तुम्ही वाचा मॅडम. हा सर, नक्की वाचते. थँक्यू सर. खूप खूप धन्यवाद सर आणि आभार. तुमचे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभत असते. खूप खूप धन्यवाद नलिनी मॅम. आपण सर्व ज्या पीपीटी पाहत असतो ती बनवण्यात त्या मोठा हातभार लावत असतात. तसेच मी धन्यवाद देते USA मधून वैशाली गायधनी मॅम आणि संजय गायधनी सर यांना, जे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतातच. शिवाय या कार्यक्रमाचे आपण जे YouTubeवर रेकॉर्डेड व्हिडिओ पाहू शकतो हे त्यांच्या अथक परिश्रमामुळेच. शिवाय चंद्रहास तांबे सरांचे सुद्धा आभार, जे नेहमी नवीन व्हिडिओचे YouTubeवर लिंक तर करून न चुकता सर्व ग्रुप्सवर पाठवत असतात. धन्यवाद सर्व धम्मसाकटच्या टीमचे, ज्यांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. सर्वात महत्त्वाचे धन्यवाद देते आपल्या सर्व उपासक आणि उपासिका यांना, जे नेहमी या कार्यक्रमाला हजर असतात. आजच्या कार्यक्रमाची समाप्ती मी शोभा माने मॅम यांना धम्मपालन गाथेने करावी ही विनंती करते. धम्मपालन गाथा. सब पापस करणं कुशलस उपसंपदा सच्चित परियोदपनं एतं बुद्धान शासनं.
धम्मं चरे सुचरितं न तं दुचरितं चरे ब्रह्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो क्षपन्ति सुतवान् धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमच्छति नथि मे शरणं वयं बुद्धो मे शरणं वरं तेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् नथि मे शरणं वयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् नथि मे शरणं वयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु 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 साधु